डेंग्यूचे डास हे फार वेगळे असतात. वेगळे म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे बघता येत नाही, कारण ते सामान्यच दिसतात. आणि वेगवेगळ्या त्याच्यावरती गोष्टी पण आहेत, की 6 फुटाच्या वर उडत नाही. प्लांट इन्सेक्ट इंटरॅक्शन हे फार इंटरेस्टिंग गोष्ट असते, की प्रत्येक झाड काहीतरी व्होलाटाईल रिलीज करतं आणि त्याला ठराविकच इन्सेक्ट अट्रॅक्ट होत असतात. म्हणजे एक झाड आहे आणि त्याला भसाभसाच एक 10 इन्सेक्ट्स आले असं कधीच होत नाही. आणि जी लोकं ते रिलीज करतात त्यांनाच ते चावतात डास. पण निसर्गातलं त्यांचं जर महत्त्व बघितलं तर प्रचंड आहे. कारण जेवढं जे काही डेड वूड आहे, ज्याला सेल्युलोज म्हणतो आपण, ते डिग्रेड करण्याचं मेजर काम ते करत असतात. अशा काय टेक्नॉलॉजीज आहेत ज्या ॲक्चुअली किड्यांवरनं डेव्हलप झालेल्या आहेत आणि ज्या आपल्या नॉर्मल वापरात येत आहेत, पण आपल्याला माहितीच नाही आहे, म्हणजे आम्हाला माहिती नाही आहे की हे किड्यांमुळे राइट, राइट. डेव्हलपमेंट झालेली आहे आणि हं. अशी काही एक्झाम्पल्स राइट. पटकन सांगता येतील तुला? अगदी. नमस्कार. जंगल एकोसच्या ह्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये जंगलाला घेऊन असतात, पण जंगलामध्ये अत्यंत इम्पॉर्टंट असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्मजीव. आणि यांच्याबद्दल खूप डिटेलमध्ये अभ्यास केलेलं, अनेक वर्ष ह्या किड्यांबरोबर वेळ घालवलेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटायला आलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर राहुल मराठे. मित्रकिडा फाउंडेशन फॉर इन्सेक्ट रिसर्च, मित्रकिडाचे बायोसोल्युशन्सचे फाउंडर आणि किड्यांबद्दल खूप छान, खूप इंटरेस्टिंग माहिती शेअर करणारे डॉक्टर राहुल मराठे आज आपल्याबरोबर ह्या पॉडकास्टमध्ये असणार आहेत. डासांचा आवाज कधी ऐकलाय तुम्ही? कानाशी भुणभुणतो तो नाही. डास गातात सुद्धा. हे कधी ऐकलंय? किंवा डास बोलवू शकतो आपण किंवा डासांना घालवू शकतो आपण आपल्या मर्जीप्रमाणे. ह्याबद्दल काही माहिती होती तुम्हाला? किंवा आपल्या मोबाईल स्क्रीन्स ह्या खरं तर फुलपाखरांच्या अभ्यासामुळे डेव्हलप झालेल्या आहेत आणि त्या दिवसेंदिवस त्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चाललेली आहे. किंवा आपल्या आजूबाजूला अशा अनेक टेक्नॉलॉजीज आहेत ज्या किड्यांच्या वागणुकीमधनं, किड्यांच्या बिहेवियरमधनं अभ्यास करून आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्या आपलं रोजचं आयुष्य सुखकर बनवत आहेत. सो हे जे किडे आहेत, जे एरवी आपल्याला आवडत नाहीत, ते खरं तर आपले मित्र आहेत. हे समजून घेण्यासाठी हा भाग नक्की बघा, अजिबात चुकवू नका. जाणून घेऊया किड्यांच्या जगात काय घडतंय, का किडे आपले मित्र आहेत, डॉक्टर राहुल मराठे यांच्याकडून जंगल एकोसच्या या भागात. राहुल दादा, वेलकम टू जंगल एकोस. मला खूप प्रश्न आहेत तुला विचारण्यासाठी, कारण जरूर. आपलं थँक यू बरेचदा सो खूप मच. इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन झालेलं राइट. आहे. आणि जंगल एकोसचा हा जो पॉडकास्ट आम्ही सुरू केला आहे, त्यामार्फत आम्ही नेचर, कन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ, एंटमॉलॉजी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अशा अनेक वेगवेगळ्या विषयांना हात घालायचा प्रयत्न करतोय. मी मुद्दाम वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं मेन्शन केलं, कारण मला आपली पहिली भेट आठवतीये, ती एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफी एक्झिबिशनमध्ये झाली होती. आणि एक मॅक्रो फोटोग्राफी केलेला एक फोटो होता समोर. आणि मला अजून आठवतंय की त्यावेळेला तू एक अतिशय इंटरेस्टिंगली मला अशी सहज म्हणून माहिती सांगायला सुरुवात केलीस आणि आय वॉज टोटली इन टू दॅट. म्हणजे मी अचानक वेगळंच जग माझ्यासाठी ओपन झालं. ती माहिती अशी होती की मोबाईलच्या स्क्रीन्स कुठल्यातरी किड्यांच्या अभ्यासातनं, बायोमिमिक्री मधनं तयार होत आहेत आणि आता तशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होतीये. मी मुद्दाम खूप लेमॅन शब्द वापरतोय, पण इन डिटेल ह्याबद्दल काय सांगशील? जुने मोबाईल जर बघितले आपण, तर त्याच्यात आठवत असेल तर आपल्याला उन्हात गेलं की स्क्रीन दिसायची नाही, की सगळं हेझी होऊन जायचं, कारण ते प्रकाश पडल्यानंतर दिसायचं नाही. पण नंतर Qualcomm नावाची एक जी अमेरिकन कंपनी आहे, तर त्यांनी त्याच्यावरती बऱ्यापैकी रिसर्च केला आणि फुलपाखरांच्या पंख जे असतात, त्याच्यावरती जे स्केल्स असतात, या स्केल्समधून एक पर्टिक्युलर रंग आपल्याला जेव्हा दिसतात, की एक ठराविक वेव्हलेंथ असते आणि त्याच्यावर प्रकाश पडला की जे रिफ्लेक्ट होऊन येतं, त्याच्यामुळे आपल्याला फुलपाखरांचे पंख दिसतात. भर उन्हात सुद्धा दिसत असतात. तर ती टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केली. जेणेकरून फुलपाखरांच्या पंखासारखं एक स्क्रीन तयार केली. त्याच्यावरती जर सूर्यप्रकाश पडला तरी आतल्या आतलं जे फंक्शनिंग असतं किंवा आतलं जी स्क्रीन असते, ती आहे तशी दिसते. तर अशा पद्धतीने बायोमिमिक्री म्हणतात त्याला, की फुलपाखरापासून
प्रेरणा घेऊन त्यांनी ती स्क्रीन डेव्हलप केली आणि आता आपल्याला भर उन्हात सुद्धा स्क्रीन व्यवस्थित दिसू शकते. सो हे जे असे जे प्रकार आहेत की अशा किड्यांच्या बिहेवियरमधनं किंवा इन्सेक्ट्समधल्या अनेक बिहेवियर्समधनं काहीतरी वेगवेगळे इनोव्हेशन्स तयार केले जातात किंवा शोध लागतात आणि मग ते आपल्या नॉर्मल यूजमध्ये येतात, ज्याबद्दल आपल्याला अनेकदा माहिती नसते. आणि तू अशा प्रकारचे बरेच किडे करत असतोस, तू अनेक असे शोध लावत असतोस. तर ही सुरुवात कुठून झाली? म्हणजे आता तू कॉलकॉमचं उदाहरण दिलंस, पण तुझी स्वतःची एक कंपनी आहे. ज्या कंपनीचं काम काय आहे हे सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आणि ही आवड कुठून लागली की बाबा हे गोष्टी, ह्या इनोव्हेशन्स माझ्या किंवा इतर सामान्य माणसांच्या वापरासाठी सुद्धा खूप महत्वाच्या ठरू शकतात? अ, थोडंसं मागे 2016 साल मी त्या त्या साली मी 2016 मध्ये मी ॲक्च्युली एक माझ्या मित्राबरोबर गप्पा मारत होतो आणि मी एका कंपनीत काम करायचो. तिथे माझं काम होतं की झुरळ, ढेकूण, डास वाढवायचे. वाढवायचे? हो. कारण त्याचं आम्ही टेस्टिंग करायचो. अच्छा. म्हणजे जे पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड्स असतात अशाही त्याचं कंपनीज ऑनलाईन आहेत? टेस्टिंग, हो, अशा कंपनीज आहेत. तर त्यातल्या एका डिपार्टमेंट म्हणजे एन्टोमॉलॉजी डिपार्टमेंटचा मी हेड होतो आणि मी तिथं ते इन्सेक्ट्स वाढवायचो आणि इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड हे सगळं टेस्टिंग करायचो. अच्छा, त्यासाठी म्हणजे त्यासाठी ग्रोथ लॅबोरेटरी. ग्रोथ लॅबोरेटरी सर. आणि ते झाल्यानंतर मी रोज ते टेस्टिंग्स करून करून असं लक्षात यायला लागलं की जेवढी इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स बाहेर जात आहेत, शेतांमध्ये आपण वापरतो, तर मग त्याचा इम्पॅक्ट किती होत असणार आहे पर्यावरणावरती. कारण शेवटी आपण बायोलॉजिस्ट म्हटल्यावरती तो आस्पेक्ट येतो समोर. मग मी एक दिवस माझ्या मित्राबरोबर चर्चा करत होतो आणि आमचा विषय होता की शेतकऱ्यांना ते पेस्टिसाइड्समुळे शेतकरी असतात म्हणत असतात सारखे, "अरे इन्सेक्ट्स मरत नाहीत, किडे मरत नाहीत." म्हटलं, "अरे मरत कसे नाहीत किडे? म्हणजे एवढं पेस्टिसाइड मारून सुद्धा." मग जे आपण जुनी डी-डी-टीचं हे म्हणा किंवा असे वेगवेगळे जे दाखले आहेत की इन्सेक्टिसाइडचा ओव्हरडोस झाल्यामुळे रेझिस्टंट डेव्हलप होतो. इम्यून होऊन जातात. तर मग असा विषय होत असताना मग त्यांनी मला विचारलं, की "अरे, ह्या सगळ्यांना मग हे शेतकऱ्यांना वाचवणार कोण?" मी पटकन बोलून गेलो, की मित्रकिडा. म्हणजे आता कोण वाचवणार? तर कीटक वापरणं असं मला म्हणायचं होतं. आणि मग तो म्हणला, की "येस, हेच ॲक्चुअली काम असायला पाहिजे आणि हेच तुझं तू काम कर" असं. मग मी तेव्हापासून मित्र-किडा हे कॉन्सेप्ट आली, की किडे आपले मित्र असतात आणि ते आपल्याला मदत करतील. आणि हा प्रवास सुरू झाला. नंतर शेतकऱ्यांमध्ये मी जास्त अल्टरनेटिव्ह फॉर पेस्टिसाइड असं मी सुरुवात केली. त्याला बेनिफिशियल इन्सेक्ट्स वापरणं असं म्हणतात आणि किंवा बायो कंट्रोल असा एक शब्द आहे, की किड्याने किडा मारायचा. म्हणजे ते नॅचरल प्रोसेस आहे. मग मी ते बेनिफिशियल इन्सेक्ट्सचा अभ्यास केला. मग ते मी वाढवायला लागलो. तर माझी एक छोटीशी लॅबोरेटरी आहे जिथे मी बेनिफिशियल इन्सेक्ट्स वाढवतो आणि ज्या शेतकऱ्यांना हवं असेल त्यांना मी देतो ते. आणि अशा वेळी मग जरा पेस्टिसाइड नसलेलं आपण अन्न घेऊ शकतो. म्हणजे ज्याला रेसिड्यू फ्री अन्न म्हणतो. की आज जे सगळेजण म्हणतायत, की पेस्टिसाइड नसलेलं अन्न आम्हाला हवंय. तर जी लोकं ही कॉन्सेप्ट वापरतील त्यांच्यासाठी हे रेसिड्यू फ्री अन्न बनवायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे त्यांनी वापरायलाही चालू करायला हरकत नाही आणि नंतर जे मार्केटमध्ये येणार आहे, ते सगळं रेसिड्यू फ्री असणार आहे. म्हणजे जी आज काळाची गरज आहे. तर हा सगळा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यात नंतर खूप गमती-जमती व्हायला लागल्या. आता मी किड्यांचं काम करतो, मग मी आता किडे करायला लागलो असंच जेव्हा सुरू झालं. त्यावेळी अशा काही छोट्या-छोट्या, एक मला आठवतंय, एका कंपनीने मला एक दिवस फोन केला, की त्यांचे जे वेअरहाऊस आहे, त्या वेअरहाऊसमध्ये काही कपडे ठेवले होते. त्या कपड्यांमध्ये कुठेतरी एक इलॅस्टिक होतं. ते इलॅस्टिक खायचे किडे जाऊन आणि बरंच त्यांचं नुकसान व्हायला लागलं. तर म्हटलं ठीक आहे, बघूया काय आहे ते. मग मी ते सगळं इन्व्हेस्टिगेट केलं. मग त्या ठिकाणी शर्लॉक होम्स बनायला लागतं आपल्याला आणि मग तो किडा कुठला होता? मग तो क्लॉथ मॉथ नावाचा किडा होता. मग तो क्लॉथ मॉथ का होता? कारण तो जाऊन ते कापडाचे हे खायचा. आता कापड खाणारे कीटक आहेतच, ज्याला क्लॉथ मॉथ म्हणतात. पण त्याच्याबरोबर काही अजून असे इन्सेक्ट्स होते जे जाऊन त्यातलं इलॅस्टिक खायचे. कारण तो रबर होता आणि ते रबर च्यू करायचे ते. आता ते सगळं सोडून त्या आत जाऊन, त्या डब्यांमध्ये जाऊन, प्लास्टिकच्या आतमध्ये जाऊन, कापडाच्या त्या बरोबर त्या मॅटमधलं रबर खायचं, त्या इलॅस्टिकमधलं. म्हटलं हे कमाल आहे इन्सेक्ट्सची. म्हणजे एवढं त्यांची टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड आहेत इन्सेक्ट्स, की एवढे चांगले सेन्सर्स आहेत, की सगळं तिथून म्हणजे बाहेर जिथे कुठे ते राहत असतील, तिथून वेअरहाऊसमध्ये यायचं आधी. त्याच्यातून ते कपडे शोधायचे. त्याच्यात बरोबर त्या डब्यांमध्ये आत जायचं आणि जाऊन ते खायचं.
म्हणजे विलक्षण त्यांचं सेन्सर्स डेव्हलप झालेले आहेत. मग मी त्यांचं इन्व्हेस्टिगेट करून दिलं, त्यांना त्याचं सोल्युशन पण दिलं आणि मग मग छान चांगलं झालं. मग तसेच मग असे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स यायला लागली आणि मला वाटलं की यार एंटोमॉलॉजीमध्येही असं घडू शकतं. साधं घरात आपल्या तांदूळ आहे. बरेच जण मला विचारतात की आम्ही मॉलमधून धान्य आणतो. उघडल्यानंतर डब्यात ठेवलं की त्याच्यात अळीगोळी होतात किंवा किडे होतात. हे कसं काय शक्य आहे? मी म्हटलं साधी गोष्ट आहे की त्याच्यात जर सील करून ठेवलेले असतात त्यामुळे ऑक्सिजन बंद होतो आणि कीटकांमध्ये एक विलक्षण हे आहे की त्यांचं ऑक्सिजन कमी झालं की ते निद्रेत जातात. त्याला डायपॉज म्हणतात. लाँग स्लीपमध्ये जातात आणि ऑक्सिजन मिळाले की परत रिवाईव्ह होतात. त्याच्यामुळे मॉलमध्ये असतात तोपर्यंत झोपलेले असतात. आले आपल्या म्हणजे ते इथे त्याच्यातच असतात. ते असतात त्याच्यातच किंवा अंडं असतं. कुठेतरी केव्हा तरी हा. अंडं घातलेलं असतं. मग ते त्या स्टेजमध्येच राहिलेलं असतं. जसं त्याला ऑक्सिजन मिळतं तसं ते वाढायला लागतं आणि डब्यात आपण काढून ठेवतो. डबे काय आपले एअरटाईट नसतात आणि मग त्याच्यात अळीगोळी व्हायला लागतात. साधारण आणल्यापासून 1 आठवडा 10 दिवसात त्याच्यात अळीगोळी दिसायला लागतात. मग त्याचं आता काय करायचं? बरेच जण विचारतात मला, की "अरे, आता अळीगोळी वाचवायची कशी?" मग त्या काही छोटे व्होलाटाईल्स असतील, तर ते त्याच्यात यूज केलं तर होऊ शकतात. त्याचं म्हणजे कंट्रोल करू शकतो आपण. अशा काहीतरी म्हणजे अशा वेगवेगळ्या गमती-जमती चालू असतात. तुझं लाईफ इज फुल ऑफ गमती-जमती. मला अनेक किस्से आठवतात तुझ्याशी बोलताना. किड्यांच्या विश्वात खोलवर घुसायच्या आधी मला जाणून घ्यायचं आहे, की तू ताडोबाला 2 वर्ष काढलीस. तेव्हा खूप इंटरेस्टिंग किस्से झाले आणि मला आणखी एक किस्सा आठवतोय. आपण टायगर डेच्या दिवशी एका शाळेत गेलो होतो आणि तेव्हा तू तुझ्या लेक्चरमध्ये काही किस्से शेअर करताना एक खूप क्लोज एन्काउंटर शेअर केलं होतंस वाघाबाबतीतलं. हं, हं. तर ते मला पुन्हा प्रेक्षकांना ऐकायला एक गंमत म्हणून बरोबर. त्याचा मे बी इन्सेक्ट्स किंवा हं, हं. तुझ्या कामाशी डायरेक्ट संबंध नाहीये, हं, पण हं. तुला आलेले जे हे अनुभव आहेत, हं, हं. विच हॅज मेड यू मोर क्लोज टू द Right. नेचर अँड हं, वाईल्ड हं. ॲनिमल्स अँड दिस नॅचरल वर्ल्ड बरोबर. अराउंड अस. राइट. सो काय काय किस्से घडलेत तुझ्या बरोबर ताडोबातले, जे तू अ, आमच्या बरोबर इथे करू या शकतो. प्लॅटफॉर्म वरती शेअर करू राइट. शकतोस? ताडोबात मी 99 ते 2001 असे 2 वर्ष होतो आणि आमचं एक प्रोजेक्ट होतं वाईल्ड लाईफ हेल्थ. त्याच्यात प्रत्येक प्राण्यामध्ये काही ना काहीतरी पॅरासाइट्स असतात. तर ते पॅरासाइट्सचा अभ्यास करायचो. तर आपल्या इथे पुण्यात डॉक्टर मिलिंद वाटवे म्हणून जे आहेत, तर त्यांच्या प्रोजेक्टवरती मी काम करत होतो. तर 2 वर्ष तिथे जंगलाच्या आतच राहायचो आणि एक छान वाटायचं की 24 तास मी जंगलातच आहे आणि वाघांच्या जंगलात आहे. त्यामुळे तर अजूनच मजा होती मला. आणि दिवस-रात्र फिरायचो वेगवेगळ्या कारण माझं जे काम असायचं की फिकल मॅटर म्हणजे त्यांची विष्ठा गोळा करायची, ती अॅनलाईज करायची. माझी एक छोटीशी लॅबोरेटरी मी बनवली होती तिथे आणि हे सगळं माझं काम चालू असताना मी 99 सालात सप्टेंबरमध्ये मी तिथं जॉइन केलं, सुरू केलं आणि तोच काळ बरोबर वाघांच्या मीटिंगचा असायचा असतो. तर त्यावेळी रोज संध्याकाळी मी जिथं राहत होतो त्या जागेचं नाव होतं चितळशीळ. तर तिथे रोज संध्याकाळी एक मेल आवाज म्हणजे कॉल देत जायचा आणि कुठून तरी फिमेल कॉल देत असते आणि तो रोज जायचा तिथून आणि मग ताडोबा जंगल आहे त्यामुळं अधूनमधून लाईट यायचे. त्याच्यामुळे त्या दिवशी लकी होतो लाईट होते आणि बरेचदा असं व्हायचं की तो माझी हालचाल म्हणा असं काही झालं की तो लांबून निघून जायचा. पण त्या दिवशी मी आत रूममध्ये बसलो होतो, माझं काम करत होतो आणि मला आधी कळलं नाही कारण कधीतरी चितळ येऊन बसायची बरीच. मग ते कॉल यायला लागले की समजायचं की तिथे आता आलाय वाघ म्हणून. आणि मग त्या दिवशी काही फार कॉल आले नाहीत. मी जिथं राहत होतो तिथे चितळशीडमधून आणि थोड्या वेळाने मला एकदम असा गुरगुरण्याचा आवाज आला आणि त्याच्या श्वासाचा आवाज यायला लागला असा असा एकदम. मी म्हटलं, "अरे, हे काहीतरी वेगळं." मला आत्ता असं काय आलंय की तिथे? मी खूप सावध होतो कारण जंगलात राहायचं 24 तास तेव्हा अतिशय सगळे आपले सेन्स अलर्ट ठेवायला लागतात. तेव्हा उठलो आणि भसकन दार नाही उघडलं. आधी हळूच खिडकीतून डोकावून बघितलं. मला ते काही दिसलं नाही तिथे आणि म्हटलं की तरी काही आवाज झाला तर कळला नाही कारण आवाज यायला लागला मग तोपर्यंत मला अंदाज आला होता की तिथे बसलंय कोण म्हणजे वाघ असू शकतो पण बसलाय आणि मला समजत नव्हतं की कसा बसलाय आणि कुठे बसलाय. तर माझ्याकडे अशी मोठी एक डोअर होती साधी. तर तो तिथे येऊन बसला होता त्या डोअर इथे आणि मला त्याचं नंतर डोकं, कान दिसायला लागलं.
दिसायला लागले. मी म्हटलं, "अरे, साहेब येऊन बसले तिथे." आणि इतका घाबरलो होतो मी. कारण म्हणजे ते जे काही स्ट्रक्चर होतं म्हणा किंवा ते छान होतं एकदम. माझी रूम छान होती. तिथून खिडकी होती. तिथून मला दिसायचं. आणि तो माझं सर्वात पहिलं सायटिंग त्या वाघाचं तिथे येऊन बसलेला होता. आणि एकंदर ते सगळं बघता मी घामाघूम झालो होतो. कारण एवढं जवळून वाघ बघणं किंवा त्याला लक्ष नव्हतं, पण माझी हालचाल झाल्या क्षणी त्याला कळलं. तो उठला आणि लगेच निघून गेला तिथून. पण तोपर्यंत त्याला लक्षात आलं नव्हतं, की इथे काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी घडतीये. आणि असा तो शांतपणे येऊन बसला. प्रॉबेबली त्याचं रुटीन असावं. आणि तर असं एकदम क्लोज एन्काउंटर जे होतं, पण समोरासमोर आलं नाही. पण त्याला माझ्या खिडकीचा चाहूल लागल्यामुळे तो पटकन उठला आणि निघून गेला तिथून. पण तोपर्यंत मी अक्षरशः घामाघूम झालो होतो. कारण एवढ्या जवळून वाघ बघितला, एवढा मोठाच्या मोठा होता. जवळपास एक 10-11 फूट त्याची नोज टू टेल लेंथ होती. आणि खणखणीत मेल, त्याचं एवढं मोठं डोकं आणि एवढ्या जवळून असं बघणं, म्हणजे हे माझं पहिलंच होतं आणि अक्षरशः मी तिथे घामाघूम झालो होतो ते बघून. पण दुसऱ्या बाजूला हेही होतं, की ते काही करणार नाही. कारण वाईल्ड ॲनिमल्स असे कुठलंही सडनली काही असं करत नाहीत. अनप्रेडिक्टेबल असतात. पण अतिशय म्हणजे वाघाला खरंच नाही, द जेंटलमन म्हणतात तसं, की अतिशय रुबाबदार, व्यवस्थित आला, बसला आणि निघून गेला. आणि नेहमी बरेच त्याच्यानंतर 2 वर्ष मी सतत खूप वाघ बघितले. अनेक किस्से आहेत त्याच्यातले. पण याच्यात कुठेही मला जाणवलं नाही, की त्यांनी म्हणजे असं काहीतरी हल्ला झालाय आणि काहीतरी असं काही नाही. अनेकदा मी चालत असतानाही समोर वाघ यायचे. म्हणजे दिसायचे मला. मग ते लांबूनच आपली-आपली, मी माझा मार्ग, ते त्यांचा मार्ग असं व्हायचं. आणि मग एकदा आम्ही काही वाघ रेस्क्यू पण केले होते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट खरोखरच किती कष्ट करत असतं एखादा एरिया प्रोटेक्ट करायचा, हे मी अगदी फर्स्ट हँड त्यांच्याबरोबर अनुभव घेतले. आणि म्हणजे ते त्यांच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत असतात. तसे आपणही आपल्या बाजूने प्रयत्न करायला पाहिजेत. आणि डिपार्टमेंटला सपोर्ट करणं हे खरंच आपलं कर्तव्य आहे. कारण कितीही म्हटलं तरी आज त्यांचा स्टाफ जो असतो तो त्या मानाने कमी असतो. पण ॲज अ नागरिक हे आपलं कर्तव्य आहे, की त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. जे उगाच त्यांच्यावरती ताशेरे ओढण्यापेक्षा त्यांना सपोर्ट केलं तर आपण सगळे मिळून हे निसर्ग वाचवू शकतो. करेक्ट. मी या मुद्द्याकडे आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये पुढे येईनच, की काय पद्धतीने आपण ह्यासाठी एफर्ट्स घेऊ शकतो नागरिक म्हणून, की कशा पद्धतीने आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला मदत करू शकतो. हा झाला एक वाघाचा किस्सा. पण असे जेव्हा तू स्पेशली इन्सेक्ट्सबद्दल काम करायला अशा रिमोट लोकेशन्समध्ये म्हणा किंवा अशा जंगल असलेल्या घनदाट जंगलात किंवा गावाजवळच्या एखाद्या जंगलात किंवा अशा एरियाजमध्ये जेव्हा फिरतोस, तेव्हा ह्या कीटकांचा अभ्यास करताना असे अजून वेगळे काही अनुभव येतात किंवा लोकं काही वेळेला वेडेवाकडे प्रश्न विचारतात, की काय नक्की चाललंय तुमचं किंवा हां, म्हणजे मी ताडोबात जेव्हा होतो त्यावेळी मी 2 वर्ष एक खूप छान ॲक्टिव्हिटी केली. मी माझीच करायचो आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी त्याला हे करायचं आणि ते मला तेवढंच सपोर्टही केलं त्यांनी छान. तर मी माझ्या रूमच्या बाहेर एक ट्यूबलाईट होती. त्याच्या खाली एक मोठा चार्ट पेपर लावला होता आणि त्याच्यात मी असे चौकोन आखले होते आणि रोज तिथे कोण येऊन बसतं एवढं मी नोंद ठेवायचो, की आज हे 5 लोकं आले, आज हे या 3-4 ऑर्डर्सपैकी इन्सेक्ट्स आले. रोज मी त्याची नोंद ठेवायचो. आणि नंतर असं मला विचार आला, म्हणजे मी कधी केलं नाही ते. पण मग त्याला काही आपण रोज येणारा तोच आहे का? किंवा असे ॲज अ सायंटिस्ट, एंटोमॉलॉजिस्ट किंवा सायंटिस्ट असे वेगवेगळे प्रयोग करता आले असते मला, पण मी ते केले नाहीत. कारण तिथला जो निसर्ग आहे, तर त्याच्यात फारसं काही डिस्टर्ब करायचं नाही आपण. म्हणून मी ते काय करायचो, फक्त रोज आलेला इन्सेक्ट बघायचो. मग कधी त्याच्यावरती मॉथ्स खूप यायचे, कारण संध्याकाळ झाली, ट्यूबलाईट असली, की त्याच्यावरती पतंग ज्याला म्हणतो आपण, मॉथ्स ते खूप यायला लागले. त्याची व्हरायटी मला खूप मिळाली त्याच्यात. मग काही ग्रासहॉपर संध्याकाळी यायचे. इव्हनिंग ब्राउन सारखे बटरफ्लाईज तिथे खूप यायचे, फुलपाखरं यायची. आणि असं संध्याकाळचं हे सगळं मला सापडायचं. पण त्याचबरोबर सकाळी आजूबाजूचा एरिया मी बघायचो. मग तिथे काही प्रेइंग मँटिस सापडायचे वेगवेगळ्या पद्धतीचे. काही ऑर्किड मँटिस ज्याला गॉंगॅलस म्हणतात ते सापडायचे. आणि असं कीटक जंगलामध्ये भरपूर असतात. फक्त नजर पाहिजे आपल्याला ती. ते बघायला मिळालं, भरपूर बघायला मिळालं. त्यानंतर मी आहे ना, जंगलाच्या आजूबाजूला 52 गावं होती. मग त्या गावांमध्ये फिरायचो. मग तिथले काही इन्सेक्ट्स वेगळे आहेत का? कारण तिथे शेती पण असते. तर शेतीतले इन्सेक्ट्स आणि जंगलातले इन्सेक्ट्स यांचं काही रिलेशन आहे का? की एकमेकांमध्ये
मध्ये कसे म्हणजे राहतायत. म्हणजे आता शेती केली जाते, तुरीचं पीक असतं, तूर असते, तर तुरीत वरती जेव्हा शेंग येते त्याच्यात एक बोरर येतो. म्हणजे त्याला एक भोक पडतो आणि त्याच्या आतमध्ये अळी असते. हे सगळ्या भर हा त्याला पेस्ट म्हणतो आपण आणि ते कीड म्हणून बघितलं जातं. आता ही कीड जंगलात आहे का ती त्या बॉर्डरवरती आहे? हा अभ्यासाचा विषय होता आणि मग इकडची कीड तिकडे जाते का? आणि असे मी माझ्या पद्धतीने असे खूप अभ्यास करायचो. पण त्यावेळी जेव्हा गावात जायचो, मग त्या गावातल्या लोकांचे खरंच दुःख असायचे, की मी एवढं कष्टाने शेती लावली आणि ही सगळी कीड आली आणि गेलं सगळं. म्हणजे इतका वेळ जातो ते एक पीक उभं राहायला आणि त्याच्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग होणार. त्याच्या आधीच कीड लागते. मग पेस्टिसाइड वापरली जातात आणि असं ते व्हिशियस सर्कल आहे सगळं. पण त्याच्यातून उपाय कसे काढायचे याच्यावरती अभ्यास केला आणि त्याचे मग सध्या मी त्याच्यावरती काम करतो. पण तिथले जे अनुभव आले मला, की काही लोकं म्हणायचे, "हं, हे काय ते किडे एवढे पडलेले असतात. आम्ही काही लक्षात येत नाही, मारून टाकू आम्ही." किंवा असे पतंग, हे काय हे रोज दिसतात इथे. म्हणजे एखादा पतंग किंवा एखादा इन्सेक्ट आपल्याला भयंकर रेअर वाटतो, की अरे हा तर पहिल्यांदाच अनुभव घेतलाय किंवा एखादा बीटल असेल, अरे हा दिसत नाही इथे. आपल्यासाठी ते फार भारी असतं. त्यांच्यासाठी म्हणजे अरे हा रोज दिसतो इथे. कारण ते त्या निसर्गात वाढलेली लोकं आहेत. ते रोज बघायचं. कोकणात आम्ही खूप म्हणजे त्या भागात फिरलोय. बऱ्याच शाळांमध्ये आम्ही जातो तिथे पॉप्युलरायझेशन करायला. पण नंतर लक्षात येतं, की त्यांच्याकडे त्यांचं ऑब्झर्वेशन्स प्रचंड आहेत. मग आम्ही त्याच्यातून सायन्स आणि त्यांची ऑब्झर्वेशन्स असं सांगड घालायला चालू केली. मग अनेक मुलं छोटी-छोटी यायची तिथे आणि सांगायची आम्हाला, की "दादा हा किडा बघितला आम्ही." मग या किड्याचं नाव काय? मग तो कसा असतो? कुठे राहतो? तर त्यांच्याकडेही त्यांची उत्तरं असायची. आणि असे दोन्ही पद्धतीने अनुभव आले. मग एकदा तर असा अनुभव पण उलटे आले येऊ शकतात. "अरे, म्हणजे तुम्ही काहीतरी असे किडे सोडायला आलाय तिथे?" हेच विचारणार होतो. जसं आता तू म्हणालास, की लॅब होती माझी किंवा आता इथे पण तुझी एक लॅब आहे. तर तेव्हा लोकं डू दे हॅरॅस यू ऑर डू दे क्वेश्चन युअर प्रॅक्टिसेस, की तुम्ही का हे किडे आम्हाला त्रासदायक आहेत, ते तुम्ही का उगाचच ग्रो करताय किंवा का वाढवताय? अशा पद्धतीने काही जसं मला आठवतंय, की मध्ये पुण्यातच हा किस्सा झाला होता, की कुंड्यांच्या खाली ज्या डिशेस ठेवल्या जातात पाण्याच्या, पाणी झिरपतं कुंड्यांमधनं. त्याच्यात पाणी साठवून कुठल्यातरी सोसायटीजमध्ये खूप लार्वाज तयार झाले होते मस्किटोजचे आणि मग त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला सुरुवात केली कोणीतरी. त्या सगळ्या हे त्याच्यावरती कंप्लेंट सुरू झाल्या. आत्ता गेल्या 1-2 वर्षातलाच हा किस्सा आहे. तर असं म्हणजे हे तर कुंड्यांच्या साठणाऱ्या पाण्याबद्दल लोकं एवढे रिॲक्ट होत होते आणि एवढं त्याच्यावर अगेन्स्ट ॲक्शन घ्या आणि ज्यांच्याकडे कुंड्यात त्या काढूनच टाका वगैरे इतपत ते झालं होतं. तर तसे काही अनुभव तुला आलेत? येतात रेग्युलरली कारण आपलं लहानपणापासून आपल्याला ही शिकवण आहे, किडा दिसला की मारा. पण ती आता हळू बदलायची गरज आहे, की किडा दिसला की मारू नका. कारण तो आपल्याला काही ना काहीतरी मदत करत असतो. तर अशा अँगलनी आता आम्ही थोडंसं पॉप्युलरायझेशन करतोय. तू जसं मगाशी आत्ता म्हटलास, की डिश आहे त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यात डास वाढतात. तर डास हे सगळीकडे आहेत. डासांच्या भरपूर व्हरायटीज आहेत. आणि मी जेव्हा काम करत होतो, त्यावेळी मी डासाच्या व्हरायटीज वाढवत होतो. त्यामुळे मला डासांबद्दल भरपूर डासांमध्ये सुद्धा व्हरायटीज आहेत. व्हरायटीज आहेत. किती आहेत? जवळपास एक 4,000 वेगवेगळ्या प्रकारचे जगभरात डास सापडतात. 4,000? वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. मला फक्त डेंग्यूचा, मलेरियाचा वेगळा आणि नॉर्मल डास नाही हे आपल्याला 3च माहिती हां, होतं. पण 4,000 व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत? व्हरायटीज मिळतात. आपल्या इथं भारतामध्ये साधारण 300 वेगवेगळ्या प्रकारचे डास मिळतात. ओह! त्याच्यातलं आपल्याला जे माहिती आहे ते एकदम कॉमन जो डेंग्यूवाला असतो त्याला एडिस म्हणतात. एडिस इजिप्टाय. हे खरं आहे का, की डेंग्यूवाला डास सनसेटच्या आधीच चावतो चावला तर? सायंटिफिकली ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं जातं. पण सामान्य माणसासाठी म्हणजे हे खरं चुकीचं आहे असं काही कुठलीही स्टेटमेंट्स करणं. कारण डेंग्यूचे डास हे फार वेगळे असतात. वेगळे म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे बघता येत नाही. कारण ते सामान्यच दिसतात. आणि वेगवेगळ्या त्याच्यावरती गोष्टी पण आहेत, की 6 फुटाच्या वर उडत नाही डेंग्यूवाला डास किंवा असं वेगवेगळं चावला तर गुडघ्याच्या खालीच चावतो असं काहीही नाहीये. कारण म्हणजे डास हे नेहमी ठराविक ठिकाणी चावतात आपल्याला किंवा डास ठराविक लोकांना चावतात. अनेकदा असं असतं, की मला चावतोय, शेजारच्याला चावत नाहीये. एकत्र आम्ही बसलोय 2 जण, पण त्याला एकाला चावतोय, एकाला चावत नाही. तर हे प्युअर त्यांच्या सायन्सवरती अवलंबून असतं. कारण प्रत्येक डास हा शारीरिकचा जे तापमान आहे 37 डिग्रीज
त्याला अट्रॅक्ट होत असतो, कार्बन डायऑक्साईडला अट्रॅक्ट होत असतो आणि अजून काही त्यातले व्होलाटाईल कंपाऊंड्स आहेत आपल्या शरीरामध्ये जी आपण एमिट करत असतो त्याला अट्रॅक्ट होत असतात. मी कुठेतरी रिसेंटली हे पाहिलं होतं की ब्लड ग्रुप्स प्रमाणे सुद्धा डिफर करतं हे. ब्लड ग्रुपनुसार काही होत नाही. मी आता म्हणलं तसं की 3 फॅक्टर्स हे खूप महत्त्वाचे असतात डासासाठी, की एक म्हणजे बॉडी टेम्परेचर, 2 कार्बन डायऑक्साईड, 3 कार्बन डायऑक्साईड बरोबर जे आपल्या ग्लँड्समधून जे एक प्रकारचं केमिकल बाहेर येतं, या 3 गोष्टींना ते अट्रॅक्ट होत असतात. कारण मला हा अनुभव बरेचदा येतो जेव्हा मी कुठेही असा भटकायला जातो किंवा कॅम्पिंगला जातो किंवा जिथे जनरली माझ्या बरोबर जे कोणी आहेत त्यांना डास बरेचदा चावतात, मला चावत नाहीत आणि मी असं असतं की मला नाही चावत आहेत, तुम्हाला का चावतायत मला माहिती नाही. तर मला तेव्हा काही जणांनी सांगितलं होतं की अरे ते ब्लड ग्रुपशी रिलेटेड असतं किंवा नाही, असं काही नाही. डास सगळ्यांना चावतात. पण बेसिक मी आता ह्या 3 गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती जास्त अट्रॅक्ट होत असतात डास. आणि जो तिसरा कंपोनंट मी म्हणलं, की बॉडीतून एक प्रकारचा केमिकल एमिट केलं जातं, त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात. काय त्याच्यामुळे ते केमिकल जास्त. असतं ते? एक ऑक्टेनॉल नावाचं एक केमिकल असतं. त्याला ते हेक्झॅनॉल, ऑक्टेनॉल असं वेगवेगळे कंपाउंड्स आहेत. ती बॉडी एमिट करत असते. तर त्याच्याकडे ते अट्रॅक्ट होतात. किंवा अजून एक माझं नाव आत्ता आठवत नाही पटकन, पण ते कंपाऊंड रिलीज केलं जातं आपल्या बॉडीतून आणि जी लोक ते रिलीज करतात त्यांनाच ते चावतात डास. असं त्यांच्याकडे आढळलं. तर अशी एक गंमत म्हणून रिलीज करत नाही. आणि मग एक गंमत म्हणून आम्ही एक प्रयोग केला की डासांना, आणि बरेच जण मला म्हणायचे की डास कंट्रोल करायला तुमच्याकडे काही आहे का. तर मी म्हणायचो की डास असे कंट्रोल होणार नाही, तुम्ही जे पाणी असतं त्याच्यात अळ्या असतात त्या कंट्रोल करू शकतो कारण ते पळत नाही. तर जे उडणारे डास आहेत त्यांच्यासाठी म्हणून एक गंमत म्हणून आम्ही त्या डासांचे रेकॉर्डिंग्स केली आवाजाची. त्या विषयाकडे मी येणार आहे, थांब. तिकडे मी येणार आहे. पण आता सिन्स डास कंट्रोल करण्याबद्दल चाललंय. मला आठवतंय लहानपणी जाहिराती बरेचदा लागायच्या की त्या मस्किटो रेपेलंट मशीन्सच्या, की तो एक ते मशीन उघडतं, उड्या मारून डास पकडतं. खूप फॅसिनेटिंग वाटायचं लहान असताना ते, की अरे आपल्याकडे पण असं एक मशीन पाहिजे. नंतर कळायला लागलं की त्यातनं उलट एमिट होणारे जे केमिकल्स आहेत ते आपल्यासाठी कदाचित जास्त हार्मफुल असू शकतात. कारण प्रत्येक स्टेजेसला प्रत्येक काही दिवसांनी डास इम्यून होत आहेत त्या केमिकल्सला आणि त्यामुळे ते काय एक प्रॉडक्ट आलं, मग त्याचं ॲडव्हान्स्ड व्हर्जन आलं, मग ॲडव्हान्स प्लस प्लस आलं, मग गोल्ड आलं, प्लॅटिनम आलं, चालूच आहे. कॉइल्स आल्या, त्याच्या मोठ्या काहीतरी मेगा कॉइल्स, बरंच काय काय त्याच्यात इनोव्हेशन्स करतायतच, पण ते काही कंट्रोलमध्ये येत नाहीयेत. ते इम्यून होतातच आहेत. तर हे म्हणजे नक्की मला ही क्युरिओसिटी आहे की किती पटकन डास इम्यून होऊ शकतात अशा पद्धतीच्या रिपेलंट्सला, किंवा इन्सेक्ट्समध्ये ही जनरल टेंडन्सी असते का टू गेट टू अडॉप्ट व्हेरी क्विकली टू द चेंजेस अँड डेव्हलप इम्युनिटी अँड रेझिस्टन्स अँड म्हणजे त्यांच्यातलं इव्होल्युशन हे फास्टर होतं का इतर कुठल्याही प्राण्यांपेक्षा, किंवा इन्सेक्ट्समधलं इव्होल्युशन हे क्विकर रेट असतो का इव्होल्युशनचा? आता इन्सेक्ट्स बघायला लागलं तर आता एक थोडीशी बॅकग्राऊंड देतो की आपल्या पृथ्वीवरती जेवढी बायोडायव्हर्सिटी म्हणतो आपण, त्या डायव्हर्सिटीच्या 70% इन्सेक्ट्स आहेत. यू कॅन इमॅजिन द क्वांटम ऑफ इन्सेक्ट्स. आणि हे सगळेजण काही ना काहीतरी लेव्हलला सर्व्हाइव्ह होत असतात. आता प्रत्येकाला सर्व्हायव्हल आहे. त्याच्यामुळे आपल्या बाजूने आपण त्यांना पेस्ट म्हणतो, आपल्याला कीटक नको म्हणून आपण काही ना काहीतरी डिव्हाइसेस तयार केले आणि केमिकल्स तयार केले जेणेकरून आपण त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो. आता एखादी गोष्ट आपण थांबवतो याचा अर्थ आपण त्यांना मारायचा प्रयत्न करतो. मारायचा प्रयत्न झाल्याबरोबर त्यांच्या पण सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजीज असतात. त्यांनाही आज जगायचं आहे. त्याच्यामुळं ते आपलं कसं त्याच्यातून बाहेर पडता येईल याचा अभ्यास त्यांच्या त्यांच्या लेव्हलला ते खूप करत असतात. आणि जेव्हा केमिकल्स आहेत, आता केमिकल आपण मॅक्सिमम एक्सपोज करतो त्यांना. तर त्याच्यातून वाचायचं कसं? ह्या स्ट्रॅटेजीज ते बिल्ड करायला लागतात. आणि त्यालाच आपण इम्युनिटी डेव्हलप होणं म्हणतो, की इम्युनिटी म्हणा किंवा रेझिस्टंट डेव्हलप होणं म्हणतो. तर रेझिस्टंट अशासाठी की ते आता किती केमिकल मारा आम्हाला काही फरक नाही पडत. कारण ते पचवायची त्यांच्यात कपॅसिटी निर्माण होते. अशा झाल्यामुळे जेव्हा आपण आता उदाहरण देतो, की शेती असते. शेतीमध्ये आपण किडे नको किंवा पेस्ट नको, कीड नको म्हणून आपण पेस्टिसाइड मारत राहतो. आता त्याच्यात बरेचदा असं होतं, की शेतकरी म्हणा किंवा त्यांना एक सांगितलेलं असतं. त्याच्यावरती एक डोस असतो, की एवढा डोस मारला पाहिजे आपण. पण बरेचदा असं होतं, की
एक टोपण टाकायला सांगितलं असेल तर ते बरोबर 2 टोपण टाकतात. त्याच्यामुळे ओव्हरडोस झाल्यामुळे सुद्धा अनेकदा असं होतं की त्या इन्सेक्ट्सना रेझिस्टंट डेव्हलप व्हायला लागतो, की ओव्हर एक्सपोज व्हायला लागतात किंवा अशा गोष्टी होतात किंवा अंडर एक्सपोज व्हायला लागतात. अंडर एक्सपोज झाल्यामुळे त्यांना वेळ मिळतो हे करा ती एक टेंडन्सी असते ना माणसामध्ये, की 2 बूच औषध सांगितले तर 4 घेतो म्हणजे लवकर बरं वाटेल. त्याच्यामुळे अनेक गडबडी होत असतात. पण याच्यात या दोन्ही गोष्टींचं आहे, की एका साईडला म्हणून पॉप्युलरायझेशनची गरजच ती आहे, की एका बाजूला एज्युकेशन महत्वाचं आहे, की काय घडू शकतं किंवा एखादा इकॉलॉजीमध्ये कसा इम्बॅलन्स होऊ शकतो एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या आपल्या इंटरव्हेन्शनमुळे काय काय घडू शकतं, त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, की शेतीमध्ये आपण भसा पेस्टिसाइड मारतो. पण त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूला काय होत असतो ह्याचा विचार नाही केलेला आहे. त्याच्यातून आपल्याला नको आहेत ते संपवतोय, पण त्याच्यावर हवे हवे असणारे पण संपवतोय. म्हणजे जे बेनिफिशियल इन्सेक्ट्स आहेत ते पण आपण संपवतोय. असं जेव्हा होतं, हा इम्बॅलन्स होतो, हा गरजेचा आहे समजून घेणं. त्याच्यामुळे नको असलेले जे जंगलातले आपण म्हणूया, जंगलातला जो फॉरेस्ट इन्सेक्ट्स म्हणू आपण, ही मंडळी पण एक्सपोज होत आहेत या पेस्टिसाइडला. कारण जे फ्रिंजवरती जी असतात, जंगलाच्या जवळ राहणारे बफर झोन्स असतात, ते याच्यामध्ये ते एक्सपोज होत असतात. अशामुळे रेझिस्टंट झालेले इन्सेक्ट्स पण जंगलाच्या आतमध्ये जाऊ शकतात. तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो किंवा अशा बऱ्याच कॉम्प्लिकेटेड गोष्टी घडू शकतात जस्ट बिकॉज ऑफ आवर सिंगल एंट्री. सो नूतन कर्णिक आल्या होत्या जंगल एकोसच्या पॉडकास्टवरती आणि तेव्हा पण त्यांनी हे केमिकल्सचं एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सांगितलं. अँड्समधलं एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन त्या केमिकल्सवरनं आयडेंटिफाय होतं किंवा आम्ही बोलता बोलता माझा एक अनुभव मी सांगितला की जर इन्सेक्ट्सनी ठरवलं तर काही तासात अख्खी पृथ्वी तलावरची ह्युमन रेस ते संपू शकतात, एवढी केपॅबिलिटी असते त्यांच्यात, सगळे एकत्र आले तर. कुठेतरी असं तुझ्या रिसर्चमध्ये किंवा तुझ्या कामामध्ये तुला असं जाणवलंय का, की मे बी इन्सेक्ट्स आर मास्टर्स ऑफ केमिकल्स? मे बी दे दे अंडरस्टँड केमिकल्स बेटर दॅन ह्युमन्स ऑर एनी अदर ऑर्गॅनिझम? कारण हे जे मी ऐकतोय, हे जे काही मला कळतंय त्यामध्ये त्यांचं केमिकल्सवरती मास्टरी आहे असं जाणवतंय. कारण सिन्स दे आर एबल टू डेव्हलप दिस इम्युनिटी सो क्विक, सिन्स दे आर एक्झिबिटिंग अ लॉट ऑफ सच एलिमेंट्स विच आर अदरवाईज डिफिकल्ट टू ऑब्झर्व. सो ही मास्टरी त्यांच्यामध्ये असते असं काही वाटतंय रिसर्चमध्ये? जसं म्हणलं मगाशी की इन्सेक्ट हा खूप मोठा ग्रुप आहे. 70% इन्सेक्ट्स आहेत. आता यांना जर सर्व्हाइव्ह व्हायचंय, तर त्यांना वेगवेगळे सेन्सर्स त्यांचे डेव्हलप्ड असतात. म्हणजे एक असतं की डोळे, दुसरं असतं की त्यांचे अँटिना, म्हणजे जे केमिकल्स शोधत असतात. तिसरं असतं की त्यांचे फ्लाइट, हे याच्या म्हणजे आपल्याला जसं म्हणतो की आपण पंचेंद्रिय आपली जशी असतात, तसं त्यांची पण असतात. पण त्याच्यातलं सर्वात जास्त पॉवरफुल असतात केमिकल्स. कारण एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये एक तर तो किड्याचा साईज लहान, त्यामुळे त्याचं दृष्टीचं हे कमी असतं. पण केमिकलवरती ते टोटल डिपेंडंट असतात. आणि जे त्यांच्या शरीरातून एक केमिकल सोडलं त्याला फेरोमोन्स म्हणतात. फेरोमोन म्हणजे गंध कण असतात, की जे एकमेकांना सांगू शकतात, की माझ्या प्रजातीची मंडळी किती किती आहेत. असं ते एकमेकांची कम्युनिकेशन केमिकल्सनीच केलं जातं. म्हणजे दे आर सपोज टू बी द बेस्ट केमिस्ट ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच्यातून त्यांची केमिस्ट्री तर भयंकर असते. त्यामुळे एकमेकांमधलीही केमिस्ट्री भारी असते. आणि असे काही ऑब्झर्वेशन जर तू हसतोयस, मला आय एम शुअर काहीतरी तुला इंटरेस्टिंग किस्सा आहे याच्याशी रिलेटेड. म्हणजे एक उदाहरण देतो, की प्लांट इन्सेक्ट इंटरॅक्शन हे फार इंटरेस्टिंग गोष्ट असते, की प्रत्येक झाड काहीतरी व्होलाटाईल रिलीज करतं आणि त्याला ठराविकच इन्सेक्ट अट्रॅक्ट होत असतात. म्हणजे एक झाड आहे आणि त्याला भसाभसाच एक 10 इन्सेक्ट्स आले असं कधीच होत नाही. त्यामुळे प्रत्येक झाडाला एक टॅग केल्यासारखं एक इन्सेक्ट, म्हणजे त्याचं जे फूड प्लांट म्हणतो आपण, की जसं फुलपाखरांमध्ये प्रत्येक स्पीशीजला एक फुलपाखराचं फूड प्लांट असतं. तसं तसं किड्यांमध्ये सुद्धा असतं, की हे फूड प्लांट आहे. म्हणजे एखादा इन्सेक्ट 2-3 वेगवेगळ्या झाडांपुरता मर्यादित असू शकतो. पण म्हणजे ते एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात, की हे माझं फूड प्लांट आहे. म्हणजे त्याला कळतं कसं, की याच झाडावर जायचंय. तर तो चुकीने दुसऱ्या झाडावर जाऊन बसेल, पण तो बरोबर उडून परत त्याच्या फूड प्लांटकडे येतो. हे कसं होऊ शकतं? कारण त्याला कसं कळणार? एवढ्या सगळं सगळं हिरवं दिसत असतं किंवा ते काय त्यांना दिसत असतं. त्याच्यातून माझं फूड प्लांट कुठलं? हे बरोबर ओळखायचं. दिस इज अ केमिकल सिग्नेचर. म्हणजे जसं म्हणतो, की एकमेकांची केमिस्ट्री छान आहे, तसं यांची केमिस्ट्री फार भारी असते आणि मग
वेगवेगळ्या कीटकांमधली केमिस्ट्री पण आहे त्याच्यात, की आता एक बीटल असेल, तो प्रेडेटर आहे आणि एक म्हणजे ज्याला लेडी बर्ड बीटल म्हणतो आपण, तो प्रेडेटर आहे. त्याला बरोबर कळतं की इथे ॲफिड्स कुठे आलेत, म्हणजे ज्याला सकिंग पेस्ट म्हणतो. हे झाडातलं रस शोषणारी कीड आहे. आता या लेडीबर्डला बरोबर कळतं की ते तिथे इन्फेक्शन आलंय. तो कुठून तरी सडनली येऊन एकदम त्यांच्या कॉलनीवरती येतो, बसतो, तिथे अंडी घालतो, पुढची प्रजा वाढते आणि असं करत करत सगळे ॲफिड्स खाऊन टाकतात. आता सडनली कुठून तरी येणं आणि ते त्यांना बरोबर ते लॉक अँड की सारखे ते बरोबर अट्रॅक्ट होतात. आता दुसरा कुठलाही किडा येऊन खाणार नाही त्यांना. फक्त लेडीबर्ड बिटलच येऊन खातो. असं का? कारण ती त्यांची केमिस्ट्री आहे, की एक प्रेडेटर आहे आणि एक प्रे आहे त्याच्यासमोर. हे बरोबर अतिशय सुंदर मेकॅनिझम्स डेव्हलप झालेली आहेत निसर्गामध्ये. सो आता हे केमिकल्स बद्दल झालं. मला क्युरिओसिटी आहे नॉक्टर्नल इन्सेक्ट्स बद्दल सुद्धा. जसं सिकाडाज असतात, त्यांचा आवाज ऐकायला येतो आपल्याला किंवा क्रिकेट्स असतात, त्यांचा एक वेगळा आवाज. म्हणजे मी एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सांगतो, की जनरली क्रिकेट्सचा आवाज जो येतो आपल्याला तो थोडासा वेगळा येतो. पण मी आत्ता रिसेंटली वेस्ट बेंगॉलच्या एका जंगलात होतो. तिथे ना आम्ही जिथे राहत होतो, तिथे खूप लाऊड मशीन चालू असल्यासारखा आवाज येत होता. आणि मी माझ्याबरोबर जे तिथले लोकल गाईड होते त्यांना मी 10 वेळा विचारलं, म्हटलं हा आवाज कसला आहे, आवाज कसला आहे? क्रिकेटचा आवाज आहे. तर आमचा कोणाचाच विश्वास बसत नव्हता की एवढा मोठा मशीन चालू असल्यासारखा आवाज येईल. तर हे नक्की आवाज काय इंडिकेट करतात किंवा इज दिस द कम्युनिकेशन दॅट इज हॅपनिंग बिटवीन दिस नॉक्टर्नल इन्सेक्ट्स मुळात असा काही प्रकार आहे का? अ, म्हणजे जसं पक्ष्यांमध्ये असतं की दिवसा ऍक्टिव्ह पक्षी असतात, नॉक्टर्नल ऍक्टिव्ह रात्री ऍक्टिव्ह असलेले पक्षी वेगळे असतात. तसं इन्सेक्ट्समध्ये सुद्धा ऑब्झर्व करता येतं का? कारण मॉथ्सच्या बाबतीत तर आहेच. पण बाकी इन्सेक्ट्स बाबतीत पण असं ऑब्झर्व करता येतं का? आणि हे जे कंटिन्युअसली यांचा जे आवाज रातकिडे जे चालू असतात सतत, इज देअर अन इंटरेस्टिंग वे टू डिकोड त्यांचं कम्युनिकेशन? हा खूप मोठा विषय आहे ॲक्चुअली. कारण प्रत्येक कीटक हा दुसऱ्या कीटकाशी कम्युनिकेट करत असतो. कारण एवढ्या मोठ्या जगात एकमेकांशी शोधणं हे पहिलं आणि बेसिक हे सगळं कम्युनिकेशन असतं मेटिंगसाठी, म्हणजे मेटिंग स्ट्रॅटेजीजमध्ये. आता क्रिकेट्स हे एक कॉमन एक्झाम्पल आहे, की जे रात्री ओरडतात. आता नॉक्टर्नल इन्सेक्ट हे एक मोठा गट आहे, की जो कीटकांच्या विश्वात सापडतो, जे रात्री ॲक्टिव्ह असतात. दिवसा असणारी पण मंडळी आहेत. पण जसं रात्री ॲक्टिव्ह असणारी मंडळी त्यात मॉथ्स पण येतात, क्रिकेट्स येतात, काही ग्रासहॉपर्स आहेत जे फक्त रात्रीच आवाज करतात किंवा काही बीटल्स आहेत जे रात्री येतात किंवा डंग बीटल्स म्हणतो आपण, ती मंडळी रात्री ॲक्टिव्ह असतात. आणि हे बरेचसे इन्सेक्ट्स म्हणजे त्याच्यात सुद्धा जवळपास 30% बीटल्स हे रात्री ॲक्टिव्ह असतात वेगवेगळ्या पद्धतीने. मग काही फॉरेस्ट फ्लोअरमधली मंडळी ॲक्टिव्ह असतात, जी रात्री म्हणजे इयरविक सारखे छोटे काही किडे असतात, ते फॉरेस्ट फ्लोअरमध्ये ॲक्टिव्ह असतात. ही सगळी मंडळी रात्री ॲक्टिव्ह असतात. हे नॉक्टर्नल्स आहेत. आता रात्री आधीच अंधार असतो. त्याच्यामुळे त्यांना दिसणं हा विषय नाहीये. त्याच्यामुळे एकदा वास म्हणजे फेरोमोन्सवरून कम्युनिकेशन किंवा आवाज याच्यावरून कम्युनिकेशन असतं. आता हे जेव्हा कम्युनिकेट करतात, आता अंधारात इमॅजिन करा, एक खोली आहे आणि 2 जण बसलेत आणि मिट्ट काळोख झालेला आहे. एकमेकांना सांगणार कसं? म्हणजे मी काहीतरी आवाज केला आणि दुसऱ्याने काहीतरी आवाज केला, तरच त्याला कळेल की हा कुठे आहे? दिशा कुठली दिशा आहे? तर तसं अंधारात ब्लाइंड शॉट्स खेळत असतं ते. आणि मेल फिमेलला अट्रॅक्ट करत असतो. काही फिमेल्स आवाज करत असतात, ते मेल्स अट्रॅक्ट होत असतात. असे खूप तिथं ऑर्केस्ट्रा चालू असतो वेगवेगळ्या पद्धतीने. आणि याच्यात वेगवेगळे आवाज करणारे क्रिकेट्स आहेत. क्रिकेट्सचे खूप व्हरायटीज आहेत. आणि विंग्स त्यांचं बीट होत असतात. म्हणजे याचं विंग बीट फ्रिक्वेन्सीज म्हणतात त्याला, की पंख हलवायचे अशा पद्धतीने आणि पायाला काही ऑर्गन्स असतात काटेरी, जे ब्रश केले जातात आणि त्याचा आवाज अँप्लिफाय होतो. आणि विंग्स ओपन करतात आणि असे पंख ओपन ठेवतात. म्हणजे जसा आपला स्पीकर असतो. म्हणजे हे निसर्गातले छोटे-छोटे स्पीकर्स आहेत आणि यांचा आवाज अक्षरशः किलोमीटर लांब जाऊ शकतो. एवढं त्यांच्यात पॉवर आहे आणि असतो तो एवढासा. म्हणजे अक्षरशः 1 इंच असेल छोटासा क्रिकेट, पण त्याचा आवाज 1 किलोमीटर जात असतो. तर ही कमाल जी आहे, की हे छोटं डिव्हाइस आहे, जे कम्युनिकेट करू शकतं एकमेकांशी. तर ही टेक्नॉलॉजी कुठे वापरली गेली आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये म्हणा किंवा अजून कुठल्यातरी अशा इनोव्हेटिव्ह फील्ड्समध्ये जिथे कम्युनिकेशन हे आहे. म्हणजे इन्सेक्ट कम्युनिकेशनमधून आपले कम्युनिकेशन्स
बायोमिमिक्रीज केलेल्या आहेत, पण स्पेसिफिकली क्रिकेट वापरून असं नाही आहे. पण एक इंटरेस्टिंग क्रिकेट आहे ज्याच्यावरून आपण तापमान शोधू शकतो, की रात्रीच्या वेळी तो जेव्हा ओरडतो त्याचे काही फ्रिक्वेन्सी असतात, की एका ठराविक याने ओरडतो. त्याच्यात प्लस काही एक आकडा जर यूज केला तर तुम्हाला त्या ठिकाणाचं टेम्परेचर कळतं. ओ, मग आम्ही ज्या दिवशी मोठा आवाज ऐकत होतो त्या दिवशी लोवेस्ट टेम्परेचर झालं होतं. मे बी ही वॉज नाही, आपल्या इथं ते क्रिकेट नाही सापडत. पण असा अभ्यास करायला आपल्याकडे तो सापडत नाही. पण ते अमेरिकेत सापडतात, की जे असं टेम्परेचर व्हेरिएशन सांगू शकतात. पण आपल्या इथं जे क्रिकेट्स आहेत यांच्यावरती अजून अभ्यास झालेला नाहीये तेवढा. पण असं जर काही अभ्यास कोणी केला तर जरूर एखाद्या विद्यार्थ्यांनी घ्यायला हरकत नाही, की आपल्या इथले क्रिकेट जेव्हा ओरडतात वेगवेगळ्या पिचमध्ये किंवा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीने, तर डू दे इंडिकेट समथिंग? त्याच जंगलामधलं एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन मी म्हणजे इनफॅक्ट मला ऍक्च्युली हे आयडी करायला आवडेल तुझ्याकडनं, पण माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली काही त्याचा फोटो किंवा व्हिडिओ नाही आहे. पण रात्री बक्सा नावाचं जे टायगर रिझर्व आहे इंडियातलं, वेस्ट बेंगॉल रिजनमधलं, तिथे आम्ही असताना एक मला किडा उडताना दिसला ज्याचे डोळे ग्लो होत होते. सो काजव्याचा रंग जसा असतो रेडियम सारखा तसं तर ग्लो झाला आणि ते इतकं पटकन पास झालं की नंतर मला परत ते दिसलं नाही. तर मला एकतर मला झालेला भ्रम होता का हे विचारायचंय, आणि जर नव्हता तर मग तो किडा कुठला होता किंवा काय हे तुझ्या कधी अभ्यासात आलंय का किंवा काय? असं बरेचदा होऊ शकतं, की एखादा किडा जातोय आणि त्याचे डोळे चमकले. तर जसं आपण रात्री जर एखाद्या प्राण्यावरती लाईट फ्लॅश केला तर त्याचे डोळे चमकतात. एस्पेशली प्राण्यांचे, हो. प्राण्यांमध्ये. तसंच इन्सेक्ट्समध्ये काही मॉथ्स असतात, पतंग ज्याला म्हणतात, कारण हे मंडळी नॉक्टर्नल आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये स्पेसिफिक जसं प्राण्यांमध्ये असतात तसे त्यांच्यामध्ये सुद्धा ओमॅटिडिया म्हणून ते एक हे असतात, डोळे असतात. ते त्यांचे कंपाऊंड आईज असतात आणि हे बरेच डोळे एकत्र मिळून एक डोळा तयार झालेला असतो. त्याला कंपाऊंड आय म्हणतात. आता याच्यावरती जर लाईट पडला की तो चककतो. त्याच्यामुळे बरेचदा रात्री एखाद्या लाईट सोर्सच्या ह्याच्यात म्हणजे त्या पर्टिक्युलर अँगलमध्ये जर तो इन्सेक्ट आला तर त्याचे डोळे चककल्यासारखे दिसतात. असे काही मॉथ्स आहेत ज्याला फ्रूट पिअर्सिंग मॉथ्स म्हणतात. त्यांचे डोळे खूप मोठे आहेत आणि ते उडताना बरोबर त्यांचे डोळे फ्लॅश होतात. असं दिसतं किंवा फ्लॅश होत आहेत. तर असं होऊ शकतं की एखादा मॉथ जात असेल आणि त्याचा डोळा जर तो फ्लॅश झाला असेल तर तो असा दिसू शकतो तसा. याच्यावरती आता जाऊन मला परत त्या परत एकदा रिजन मध्ये बघायला जाऊन लागेल. एकदा अभ्यास करायला बसावं लागेल रात्री. पण आता तू खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट बोललास की दे आर मल्टिपल आईज, कंपाऊंड आईज. मला नेहमी ही क्युरिओसिटी आहे. स्पेशली एक फिल्म आली होती मध्यंतरी, मक्खी नावाची, ईगा नावाची, ज्यामध्ये एक नॉर्मल हाऊस फ्लायच्या मार्फत तो तो बदला सगळं करत घेतो वगैरे. तर असतो. त्या फिल्मचा विषय, ती बरोबर. फिल्म खूप सुंदर होती, हो. एस राजमौली सरांची. ते फिल्म खूप रेकग्नाइज पण झाली. पण मला ती फिल्म बघितल्यापासून किंवा मी त्या क्षेत्रातला आहे म्हणून कदाचित असेल किंवा मला या क्षेत्राची पण आवड आहे म्हणून असेल. पण मला नेहमी ही क्युरिओसिटी असते की इन्सेक्ट्स ना किंवा ह्या ज्या फुलपाखरं आहेत किंवा मॉथ्स आहेत, यांना बाहेरचं जग कसं दिसतं ह्याच्याबद्दल काही रिसर्च झालाय? म्हणजे त्यांच्या डोळ्यातनं बघताना त्यांना ते जग कशा पद्धतीने दिसू शकतं याच्याबद्दलचं काही मटेरियल कुठे अवेलेबल आहे जे आम्ही बघू शकतो किंवा असं काही? असे रिसर्च बरेच झालेले आहेत की कीटकांना दिसतं कसं किंवा त्यांना रंग कसे दिसतात, कुठले रंग ओळखता येतात. तर याच्यावरती अभ्यास भरपूर झालेला आहे आणि एस्पेशली फिजिक्समध्येही त्याला बायोफिजिक्स म्हणतात. या बायोफिजिक्स खाली त्यांचे अभ्यास होतात आणि इन्सेक्ट अँटिनोग्राम्स असं एक त्याला एक डिव्हाइस असतं ज्याच्यात ते त्यांचे अँटिनाजमधून त्यांचे रिसेप्शन घेतले जातात. अच्छा. डोळ्यांमधून आलेलं आणि याच्यातून असे कंबाईंड इफेक्ट तो मॉनिटर केला जातो. त्याच्यातून फ्रिक्वेन्सीज काढल्या जातात आणि त्याच्यावरून अंदाज येतो की हा कुठली वेव्हलेंथ तो ॲब्झॉर्ब करतोय किंवा त्याला कुठलं दिसतंय. काही कीटकांना रात्री जास्त दिसतं. म्हणजे काही आता झुरळ असेल तर त्याला रात्री जर काळा रंग दाखवला तर ते जास्त एक्साइट होतं. पण काळ्या रंगाला झुरळ जास्त एक्साइट एक्साइट होतं कारण ते नॉक्टर्नल आहे, त्यांना अंधारात जास्त ऍक्टिव्हिटी करायची असते. अच्छा. अशा ह्यानी असतात. पण बरेच जे नॉक्टर्नल जी मंडळी असतात तर ते काळ्या रंगाकडे जास्त अट्रॅक्ट होतं किंवा ते ऍक्टिव्हिटी करतात. लाईट पडला की म्हणजे ज्याला फोटोफोबिक म्हणतात की त्या पळायला बघतात किंवा निघून जातात. लाईटपासून लांब जाणं
तर असेही काही कीटक आहेत जे नॉक्टर्नल असतात, त्यांना सकाळचा प्रकाश नको असतो, मग ते लांब निघून जातात किंवा लपतात कुठेतरी जाऊन. हा सगळा अभ्यास आहे. आता मधमाशी जर आहे, तर मधमाशीचा फार अभ्यास छान झालेला आहे आणि त्याच्यावरती काही पेपर्स पण आहेत पब्लिश झालेले, की हे जे हां. हे आपण अभ्यासाबद्दल हं. बोलतोय, रिसर्च बद्दल बोलतोय, सायंटिफिक पेपर्स हं, बद्दल हं, बोलतोय, हं. हे सगळं मटेरियल जर कॉमन माणसाला म्हणजे हं, माझ्यासारख्या हं, एखाद्या हं. मुलाला याच्याबद्दल क्युरिओसिटी असेल हं, किंवा आता आपला पॉडकास्ट बघणारे हं, ऐकणारे हं, जे हं. प्रेक्षक असतील त्यांना कोणाला क्युरिओसिटी असेल तर हे सगळं मटेरियल कुठे अवेलेबल असतं, कुठे मिळू शकतं, काय कसं कसं सर्च करायचं, काय त्यातले शोधायचं? काही कीवर्ड जर दिले Googleवरती, तर हं. तुम्हाला त्याच्यातले लिंक्स मिळतात किंवा पब्लिश झालेले पेपर्स तिथे तुम्ही बघू शकता. मग ते तुम्ही डाउनलोड करून ते वाचू शकता. आणि आमच्या बाजूने आम्ही हाच प्रयत्न ठेवलेला असतो, की असं सायंटिफिक इन्फॉर्मेशन ही अतिशय सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं. याच्यासाठी आम्ही काही महिन्यातून एखादा टॉक घेत असतो, की ज्याच्याने लोकांपर्यंत ही माहिती जाईल, की असे सायंटिफिक अभ्यास केले कसे जातात आणि त्याचं इन्फरन्सेस निघून त्याचा उपयोग काय असतो, म्हणजे फायदा हं. काय होतो लोकांना. तर असे पॉप्युलर टॉक्स पण आम्ही घेतो. पण सामान्य माणसासाठी जर हे माहिती घ्यायची असेल तर Googleचं केलं, ती ठराविक टर्मिनॉलॉजी जर वापरल्या, की आता फक्त मला जर जाणून घ्यायचं असेल, की इन्सेक्टचे आईज किंवा त्याचे डोळे कसे असतात, तर तुम्ही जर कीवर्ड दिलेत, की इन्सेक्ट आईज आणि कंपाउंड आईज वगैरे, तर त्याच्यात इन्फॉर्मेशन भरपूर येते. पण त्याच्यात बरीचशी खोटी इन्फॉर्मेशन पण किंवा हाफ कुक्ड हाफ इन्फॉर्मेशन कुक्ड पण असे असते की जी बरोबर, की मिसलिडिंग हां, इन्फॉर्मेशन असते. राइट, जसं राइट. आता आपण डेंग्यूच्या हं, हं. डासांबद्दल राइट. बोललो. तर बरेचदा डेंग्यूचे डास सर्च केल्यानंतर हीच इन्फॉर्मेशन येते की ते ह्या हाईटवरनं बरोबर. वर उडत नाहीत किंवा गुडघ्याखालीच हां, चावतात किंवा राइट. संध्याकाळनंतर चावत बरोबर, नाहीत. अशीच इन्फॉर्मेशन पहिली येते. बरोबर. राइट. सो असे काही ऑथेंटिक प्लॅटफॉर्म्स आहेत का किंवा अशा काही वेबसाईट्स आहेत का जिथे हे ऑथेंटिक ही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळू शकते किंवा मित्रकिडाच्या मार्फत हं, जे काम तुम्ही हं, करताय हं. जसं इन्सेक्टेल्स आहे राइट. किंवा हे जे पॉप्युलराइज हं, करण्याचं हं. काम आहे, तर हे काम म्हणजे कशा पद्धतीने लोक कनेक्ट होऊ शकतात? कारण हं, फक्त पुण्यातल्या प्रेक्षकांबद्दल बोलायचं हं, झालं तर हं. त्यांना बऱ्यापैकी मित्रक्रीडाबद्दल आता माहिती व्हायला लागली हं, आहे. तुम्ही हं, शाळांमध्ये जाता, हं, कॉलेजेसमध्ये हं, जाता. पुण्याबाहेरचे जे पब्लिक आहे, हं, जे हं. वर्ल्ड वाईड आता राइट, YouTubeवरती राइट, आपला हा एपिसोड बघतायत राइट. किंवा जगभरातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं आता हा एपिसोड हं. कंझ्युम करतायत. त्या सगळ्यांकडे कडे ही त्या सगळ्यांकडे ही इन्फॉर्मेशन जाण्याचे काही सोर्सेस आहेत का? अ, आता जसं सायंटिफिक इन्फॉर्मेशनचे व्हॅलिडेशन जे म्हणतोय आपण, की एखाद्या रिसर्च झाला असेल, तर तो रिसर्च पेपर फॉलो केला पाहिजे. आपल्याकडे वेबसाईट्स पण बऱ्याच ओपन मिळतात, ओपन सोर्स असतात. त्याच्यावर कोणी काय लिहिलेलं असतं. त्यांची इंटरप्रिटेशन्स असतात ती. पण एखादं ऑथेंटिक जर बघायचं असेल, तर एखादा रिसर्च पेपरच त्यांनी फॉलो केला पाहिजे. आपल्याकडे सायंटिफिक जर्नल्स असतात, ऑनलाईन जर्नल्स असतात. तर त्या जर्नल्समध्ये जे छापलं गेलेलं असतं, ते ऑथेंटिक धरायला हरकत नाही. कारण त्या सायंटिस्टनी त्याच्यावरती अभ्यास केलेला असतो. ते नंतर तिथे त्या म्हणजे त्या पब्लिकेशन्समध्ये आलेलं असतं आणि अशी जर्नल्स असतात प्रत्येक विषयाची. तर त्या जर्नल्सना फॉलो करायला पाहिजे. ते पेपर्स डाउनलोड करून त्याच्यातून अभ्यास केलेला हा नेहमी ऑथेंटिक असतो. ओपन साइट्स असतात. त्याच्यावरती बरेचदा पेपर्सचे दाखले दिलेले असतात. पण अशा साइट्स ज्या असतात, की ज्याच्यावरती दाखले दिलेत एखाद्या रिसर्च पेपरचा, पण इंटरप्रिटेशन ते त्यांच्या स्वतःचं असतं. त्याच्यामुळे आय वुल्ड ऑल्वेज सजेस्ट की गो बॅक टू दी ओरिजिनल सोर्स आणि हं. जिथे जर्नल आहे, जिथून ते घेतलेलं आहे, ते आधी वाचायचं. म्हणजे मग आपल्याला काय सत्य आहे ते कळतं त्याच्यातून. तुझा एक खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट तू माझ्याबरोबर शेअर केला होतास, जो मगाशी मी तुला सांगू दिला नाही. काय सुचलं तुला आणि का डासांचे आवाज रेकॉर्ड करावेसे वाटले? मला प्लीज जाणून घ्यायचंय. अ, याच्या मागची आधी कथा कारण सांगतो, की काय जनरली डास झालं. बुणबुणायला लागला की बरोबर. इरिटेट होतं किंवा राइट. नको तो हो, कानाशी हो. असं वाटतं. राइट. तू त्याचे आवाज रेकॉर्ड केलेत आणि त्याच्यातनं राइट. काय इंटरप्रिटेशन्स केलेत? मी जेव्हा डासांचं काम करत होतो, त्यावेळी मी डास वाढवायचो आणि त्या डास वाढवत असताना बरेचदा असं व्हायचं, की ज्या आम्ही छोट्या केजेसमध्ये डास ठेवायचो आणि जिथं टेस्टिंग करायचो ती फॅसिलिटी असायची. मग त्याच्यात ते डास ठेवायचे आणि सगळं पॅक बंद असायचं. त्यामुळं डासांचे आवाज मात्र आम्हाला आवाज ऐकू यायचा. त्यामुळे मग त्यावेळी मला हे सुचलं, की मला डासांची लँग्वेज कळली तर बरं होईल. कारण तो काय बोलतो हे जर कळलं मला, तर इट कुड बी अ टर्निंग पॉइंट, की मला एकतर डासाला बोलवता येईल किंवा त्याला घालवता येईल. तर त्याच्यासाठी आधी त्याची भाषा काय हे तरी समजून घ्यायला पाहिजे.
तर डासाची भाषा ही म्हणजे त्याची विंग बीट फ्रिक्वेन्सी म्हणतात. म्हणजे तो पंख हलवतो, त्याच्यातून तो आवाज तयार करतो आणि असे आवाज ते एकमेकांशी बोलण्यासाठी वापरले जातात. म्हणजे मगाशी आपण जे इन्सेक्ट कम्युनिकेशनबद्दल बोललो, त्यातला हा एक कम्युनिकेशनचा भाग आहे, की एक डास दुसऱ्या डासाशी कसा बोलतो? तर तो पंखांच्या विंग बीट फ्रिक्वेन्सीवरती बोलतो. म्हणजे एखादा डास असेल, एक नर असेल एडिस या जातीचा, दुसऱ्या एडिसशी तो विंग बीट फ्रिक्वेन्सीनी बोलतो. मग ते साधारण 400 हर्ट्ज असेल, की तो त्याला बोलतोय. तर दुसरा पण 400 नी बोलत असतो किंवा असं काहीतरी त्यांचं कम्युनिकेशन चालतं. अशावरती अभ्यास पण बराच झालेला आहे. जगभरात खूप वेगवेगळे शास्त्रज्ञ त्याच्यावरती काम पण करत आहेत. तर माझा हेतू एवढाच होता, की त्या डासाची लँग्वेज शिकून घ्यायची आणि त्याच्याशी बोलता यायला पाहिजे. पण मग येतंय आता तुला बोलता? नाही अजून तरी. पण गमतीचा भाग वेगळा. पण त्याचे डासाचे आवाज रेकॉर्ड करणं याच्या मागचा हेतू असा होता, की रिप्ले केल्यानंतर डास जर रिस्पॉन्ड करायला लागला, कारण त्यांच्या फ्रिक्वेन्सीज खूप वेगळ्या असतात आणि असं काही डिव्हाइस जर बनवता आलं, त्यात एकतर डास रिपेल करू शकतो किंवा अट्रॅक्ट करू शकतो. पण असं असं ते काही करून बघितलं, झालं असं काही? हां, असे आम्ही डासाचे रेकॉर्डिंग्स केली छान आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे टॉवर्स काही तयार केले. त्याच्यात एक डास मग सोडायचा. ती रेकॉर्डिंग्स आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरनं प्रेक्षकांना जरूर ऐकवता दाखवता येतील? येतील. हो, ते मी वाह! मग दाखवू प्लीज शकतो. शेअर करशील नक्की म्हणजे? सांगतो. आणि तर त्याच्यात आम्ही वेगवेगळे स्पीशीज पण घेतल्या. कारण आपल्याकडे जसे डेंग्यूचे एडिस डास आहेत. मग आम्ही एडिसवरती एडिसचे मेल किंवा नर जो असतो तो कसा ओरडतो. मग फिमेल कशी ओरडते. मग एक नर, एक मादी किंवा 50 नर, 50 माद्या असं एकत्र असं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून त्यांच्या रेकॉर्डिंग्स केली. मग त्याच्यातून आम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करत होतो, की प्रत्येक जण बोलतोय कसा? काय फ्रिक्वेन्सीनी बोलतोय आणि कुठली फ्रिक्वेन्सी यूज केली, की ते अट्रॅक्ट होऊ शकतात किंवा रिपेल होऊ शकतात. म्हणजे आपल्याला काय हेतू एकच आहे, एक तर बोलवा नाही तर पळवून लावा. म्हणजे माणसांना आपल्याला जो सध्या प्रश्न असतो, की केमिकल वापरून आपण मॉस्किटो कंट्रोल करायला जातो, की आपल्याला डास नको असतो. कारण आपल्या इथं गुणगुणतो किंवा डेंग्यू सारखा किंवा मलेरिया स्प्रेड केलं जातं. आपल्याला डास हा नकोच असतो आधीपासून. म्हणजे आपलं म्हणजे सामान्य माणूस डास म्हणलं की नको. पण आपल्याकडे तेवढे डिव्हाइसेसच नाही आहेत. म्हणजे वेगवेगळे आपल्याकडे आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण हे सगळे स्टडी केलं लक्षात येतं की डासाला काहीच फरक नाही पडत आहे. तर म्हणून एक वेगळा विचार केला की आपण मग शेवटी डासाशी बोलायला पाहिजे, की "बाबा रे तू ये, नाहीतर जा." तर म्हणून आम्ही त्याची रेकॉर्डिंग्ज केली आणि अशी ती रेकॉर्डिंग्ज मी जरूर तुम्हाला देईन, म्हणजे तुम्हाला ऐकता पण येतील ती. ग्रेट. आणि मला आवडेल डासांचं बुणबुणणं ऐकायला. पण कमिंग बॅक टू सच एक्सपेरिमेंट्स, कमिंग बॅक टू हे असे किड्यांवरचे प्रयोग ज्याच्यामुळे युअर मोटिव्ह बिहाइंड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की याच्याने आपल्याला काही मदत होऊ शकते का या बरोबर, कम्युनिकेशननी? बरोबर. असंच एक तू ब्लॅक सोल्जर फ्लायवरती पण हं. एक उपक्रम केला होतास, एक्सपेरिमेंट्स केले होतेस, त्याबद्दल काही सांगशील? आपल्या इथे कंपोस्ट तयार करणं, की आपल्या इथं अन्न बरंच वाया जात असतं, वेगवेगळ्या पद्धतीने घरांमध्ये जात असतं किंवा कॅन्टीन वेस्ट म्हणतो. तर आपल्याकडे व्हर्मी कंपोस्ट म्हणून टेक्नॉलॉजी आहे, जनरल कंपोस्टिंग टेक्नॉलॉजी आहे, मायक्रोब्स वापरून टेक्नॉलॉजी आहे, की पण या सगळ्याला बघितलं तर वेळ खूप जातो आणि त्याचं कन्व्हर्जन होण्यासाठीचा जो वेळ आहे, हा बराच काळ आहे. अर्थवर्म्समध्ये किंवा व्हर्मी कंपोस्टमध्ये लिमिटेशन्स बरीच आहेत. कारण तिखट, तेलकट असं काही त्याच्यात वापरलं, तर ते अर्थवर्म्स खात नाहीत. म्हणजे ते गांडूळं खात नाहीत ते किंवा मरतात त्याच्याने. मग हे सगळं कन्व्हर्ट कोण करणार? आणि तेलकट असेल, तुपकट असेल, तिखट असेल, मीठ असेल, जे असेल अन्न किंवा रॉ असेल किंवा कुक्ड असेल, प्रोसेस्ड असेल, तुम्ही म्हणाल ते. कॅन्टीन वेज म्हणू आपण, हे सगळं कन्व्हर्ट करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे ब्लॅक सोल्जर फ्लाय. त्याची जी अळी त्याचं अवस्था आहे, मराठीतलं नाव? काळा शिपाई, त्याला मराठीत छान नाव आहे काळा शिपाई. त्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक सोल्जर फ्लाय म्हणतात. आणि त्याची ही फ्लाय आहे, माशी आहे. माशीचा एक प्रकार आहे. आणि माशीचं जर चक्र बघितलं लाईफ सायकल, तर अंड, अळी, कोश आणि ॲडल्ट असं या 4 भागात असते. त्यातलं अळी जी अवस्था आहे, ही व्होरेशस फीडर आहे. आणि ते जे समोर अन्न दिलेलं असेल ते सगळं खाऊन टाकतात. तर असा एक छोटासा उपक्रम आम्ही आर्मीसाठी केला, की ज्याच्यात त्यांचं रोजचं कॅन्टीन वेस्ट जे येतं, एक साधारण 150-200 किलो
कॅन्टीन वेस्ट आम्ही कन्व्हर्ट करतो. डेली आलेलं ते सगळं कन्व्हर्ट होतं. आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून हे तयार केलं की 1 किलो एका दिवसाला संपेल. असे आम्ही त्याचं ट्रे मांडले. त्याच्यात वेगवेगळे अळ्यांचं म्हणजे अळ्या ठेवायच्या आणि ते संपून जातं. आता याच्यातून याला खूप छान सर्क्युलर इकॉनॉमीचं हे उत्तम उदाहरण आहे. तर याच्यात काय-काय घडत असतं, की अळी जी आहे ती हे अन्न कन्व्हर्ट करते. त्याच्यातून त्याचं जे विष्ठा तयार होते ती फ्रास म्हणतात त्याला. ते एक उत्तम खत आहे. फ्रास. फ्रास. त्याला नाव फ्रास आहे. म्हणजे त्याचं उत्तम खत म्हणून वापरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ही अळी जी आहे हा उत्तम प्रोटीन सोर्स आहे. याच्यावरती तुम्ही पोल्ट्री ठेवू शकता किंवा माशांना फीड करायला यूज करू शकता. पक्ष्यांना याचं फीड म्हणून याचं रेप्टाइल्सना याचा फीड म्हणून उपयोग करू शकता. कारण हे प्रोटीन सोर्स आहे. त्याच्यामुळं आम्ही काही एक छोटा प्रयोग केला होता, की काही छोटी पिल्लं आणायची कोंबडीची, त्यांना हे खाऊ घालायचं आणि ती कोंबडी मग वाढल्यानंतर ते पोल्ट्री ॲज अ पोल्ट्री म्हणून यूज केलं जातं. माशांना मासे जे पाळले होते त्या तलावांमध्ये त्यांना खायला दिलं. मग ते मासे पण छान वाढले. कारण त्यांना अवेलेबल प्रोटीन चांगलं मिळायला लागलं. तर असा एक सर्क्युलर इकॉनॉमी म्हणून एक फार छान उपक्रम आहे. आणि बऱ्याचदा आपल्या घरांमध्ये आपण काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे कंपोस्ट करायचे प्रयत्न करत असतो. प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी एक छोटी कुंडी असते किंवा काहीतरी डबा ठेवलेला असतो. त्याच्यात कंपोस्टिंग चालू असतं. पण याच्यात त्या माश्या येतात आपोआपच. आणि बरेचदा लोकांची गडबड होती, की "अरे बापरे! माझ्या कंपोस्टमध्ये भरपूर अळ्या झाल्या." सगळं उचलून फेकून देतात ते आणि परत नवीन कंपोस्ट चालू करतात. मग मी बरेचदा त्या म्हणजे सगळ्यांना हे आव्हान पण करतो, की त्या अळ्या जर असतील तर ते राहू देत. ते कन्व्हर्ट करतायत. कारण ऑटोमॅटिकली त्याच्यात होतंय कन्व्हर्ट. म्हणजे वेगळं अजून तुम्हाला सोडायची गरज नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की ही जी माशी तयार होते, ही घरात कुठेही जात नाही. ती कुठलेही आजार ट्रान्समिट करत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो, की जनरल एखाद्या डोमेस्टिक फ्लाय जी म्हणतो आपण, ती डिसीज ट्रान्समिट करते. पण ही फ्लाय आहे, ही डिसीज ट्रान्समिट करत नाही कारण ते खातच नाहीत काही. फारसं फीड करत नाहीत. त्याच्यामुळे आणि हे त्या कचऱ्याच्याच अवतीभोवती असतात किंवा झाडाच्या पानांवर जाऊन बसतात. कारण त्यांना हिरवा रंग जास्त आवडतो. अच्छा. आणि ते तिथे जाऊन बसलेले असतात. त्याच्यामुळे घरात हे येत नाहीत. फक्त अळी अवस्था माझ्याकडे आहे त्या कुंडीमध्ये आणि माझं सगळं खत कन्व्हर्ट होतंय. मग त्याच्यात तुम्ही रोजचं व्हेज, नॉन-व्हेज, तिखट, तेलकट, तुपकट सगळं घातलं तरी ते सगळं संपवून टाकतात. आणि एवढं उत्तम मशीन, नॅचरल मशीन अजूनपर्यंत अवेलेबल नाहीये. काय करायचं, की कुंडीत सगळं वेस्ट टाकायचं फक्त एखाद्या. मग तुमच्याकडे जे ऑलरेडी कंपोस्टचं काही जर कंटेनर असेल, तर त्या कंटेनरमध्ये या अळ्या इंट्रोड्यूस केल्या, तर या अळ्या त्या आर्मीच्या युनिटमधून मिळू शकतात त्यांना. आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना मी देतो सुद्धा तशा. आणि याचा दुसरं आहे, की जे काय पैसे येतात ते सगळे त्या आर्मीच्या फंड्समध्ये जातात. म्हणजे एक आपल्या बाजूने एक ती एक अशी सेवा केल्यासारखं पण होऊन जातं. पण त्यांनी म्हणजे तिथून त्या आपण अळ्या आणू शकतो. त्याच्यात आपल्या कंपोस्टमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो आणि ते सायकल तिथे चालू राहू शकतं. अशीच एक इंटरेस्टिंग फ्लाय आहे रॉबर फ्लाय. ह्याच्या बिहेवियरबद्दल, ह्याच्याबद्दल झालेल्या संशोधनाबद्दल काय सांगशील? रॉबर फ्राय म्हणजे जरा अगदी साधं असं जनरल ट्रान्सलेशन केलं तर चोर माशी. म्हणजे ती अशी ते अशासाठी इंटरेस्टिंग आहे, की शी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रेडेटर. कारण ती बाकी इन्सेक्ट्सना कंट्रोल करण्यात मदत करत असते. आता ही माशी हवेतल्या हवेत उडून एखादा त्याचं जे ते दुसरे जे किडे असतात ते पकडते. आणि पकडून ते मग जाऊन फीड करत बसते. त्यामुळे ती कंट्रोल करायला प्रचंड मदत करत असते रॉबर फ्लाय. आणि त्याचं एग लेइंग स्पेसिफिक असतं. खोडांवरती वगैरे बसून ती अंडी वगैरे अंडी घालतात ते. पण हे माशीचं जे टिपिकल बिहेवियर आहे, की जाऊन चोरून आणायचं आणि किंवा एखादं फूड कोणाचं असेल तर ते तिथून चोरून घेऊन जायचं. अशा पद्धतीने ते हे म्हणूनच तिचं नाव ठेवलं की रॉबर फ्लाय. म्हणजे ते जाते आणि तिथून घेऊन येते. दुसऱ्याचं असलं तरी ते दुसरा एखादा किडा कोणी मारला असेल तर तिथलं पडलेला किडासुद्धा ती उचलून आणू शकते. आणि हवेत उडणारे किडेसुद्धा पकडून हे करू शकते. म्हणजे ती फीड करते त्याच्यावर. पण ह्याचा टेक्नॉलॉजीमध्ये काय वापर झालाय? अ, याचा टेक्नॉलॉजीमध्ये अजून तसा काही रेफरन्स नाही आहेत. पण अ, असे वेगवेगळे जे इन्सेक्ट्स आहेत, इन्सेक्ट्स इन्स्पायर्ड टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात, की इन्सेक्ट्स वापरून म्हणजे जसं मुंग्यांमध्ये त्यांचे रोबोट्स तयार केले छोटे-छोटे किंवा बाकी म्हणजे जर
6 लेग रोबोट्सचं डिझाईन्स आहेत ही इन्सेक्ट्सवरून इन्स्पायर झालेली आहेत, की 6 पाय यूज करून रोबोट्स वापरणं, रोबोट कसा चालेल याचे अल्गोरिदम्स लिहिणं. तर या इन्सेक्ट्स इन्स्पायर्ड आलेल्या आहेत टेक्नॉलॉजीज तशा. तुझ्या कामामध्ये आर्मीसाठी तू बरंचसं काम केलेलं आहेस, पण तुम्हाला आधीच सांगितलंस की मी त्यातल्या डिटेल्स शेअर करू शकत नाही आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, कारण आर्मीच्या सिक्रेट्स हॅव टू बी केप्ट ॲज सिक्रेट्स, त्यामुळे त्याबद्दल मी तुला जास्त विचारणार नाही. पण असे काय इनोव्हेशन्स आहेत जे तू आमच्याबरोबर शेअर करू शकतोस, किंवा असे काही इंटरेस्टिंग इन्सिडेन्सेस आहेत? मला आठवतं की बोलता बोलता तू बोलला होतास की एका माशीने एका फ्युएल टँकला भोग पाडलं, तर तो काय इन्सिडेन्स होता? किंवा असे काय इन्सिडेन्सेस आहेत जे ह्या इनोव्हेशनच्या प्रोसेसमध्ये तुला खूप फॅसिनेटिंग वाटलेत? अ, मी इन्सेक्ट्स वर्ल्ड परत मी सांगतो, की इन्सेक्ट वर्ल्ड एवढं छान आहे, मोठं आहे. पण इन्सेक्ट्सनी ठरवलं तर काय-काय करू शकतात ते. म्हणजे एका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने अप्रोच झाले होते मला, की त्यांच्या फ्युएल टँकला भोक पडतंय. आणि आम्हाला समजत नव्हतं, की कोण आहे. मग आम्हाला ते एवढं मात्र कळलं, की हा एक बीटल आहे. बीटल आहे आणि त्याचं नाव आहे अँब्रोशिया बीटल. अँब्रोशिया बीटल. अँब्रोशिया बीटल. आता तो अँब्रोशिया बीटल नाव असं, की तो बीटल झाडाच्या खोडात राहतो. त्याची मोठी कॉलनी असते आतमध्ये आणि त्याच्यात जी एक प्रकारची बुरशी आहे, त्याचं नाव आहे अँब्रोशिया. तर त्या अँब्रोशिया बुरशीवरती हे वाढणारे कीटक असतात आणि ते आतमध्येच राहतात. खोडात त्यांचे एकदम क्रिप्टिक बिहेवियर आहे, कधी-कधी बाहेर येत नाहीत आणि ओव्हर पॉप्युलेशन झालं तरच ते येतात बाहेर. आणि झाडांमध्ये स्ट्रेस आला झाडांमध्ये, की ते झाड बरेचदा इथेनॉल प्रोड्यूस करतं आणि त्या इथेनॉलवरती ही मंडळी अट्रॅक्ट होतात आणि त्यांचे कॉलनीज त्या झाडांमध्ये असतात. तर आपल्या भारतामध्ये साऊथमध्ये रबर प्लांटेशन्स खूप आहेत. त्या रबरच्या झाडामध्ये ही मंडळी बरीच असतात, अँब्रोशिया बीटल्स. आणि त्याचं साईज बघायला लागलं तर अक्षरशः छोट्या टाचणीच्या डोक्या एवढे ते कीटक आहेत. म्हणजे इमॅजिन करा, की टाचणीच्या डोक्या एवढं ते कीटक आहे तो. एवढूसा कीटक आहे. आता हा जंगलात कुठेतरी त्या झाडामध्ये ते सोडून गाडीच्या फ्युएल टँकमध्ये ची लाईन जी असते फ्युएल लाईन त्याला जाऊन भूक पाडत होता. आता हे भयंकर एवढंसं असून त्याला मेटलमध्ये भोग पाडण्याची कपॅसिटी आहे त्याची. नाही फ्युएल लाईनला म्हणजे ते प्लास्टिकचे असते. अच्छा. पण त्याच्यामध्ये जाऊन तो भोग पाडत होता. हां, बरोबर फ्युएल लाईनला भोग पाडत होता. हां. आता मग त्या ठिकाणी अशा स्टोरीज तयार झाल्या होत्या, की आपल्या इथं सरकारने 20% इथेनॉल अलाऊ केलंय. मग तो इथेनॉलचं कंटेंट वाढल्यामुळे ते इन्सेक्ट्स यायला लागले. पण असं झालं होतं, की ठराविक गाड्यांमध्येच का होतंय ते? म्हणून मग त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. मग आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं पूर्ण. मग साऊथ ऑफ इंडियामध्ये ते घडत होत्या केसेस. मग तिथे जाऊन आम्ही तो सगळा स्टडी केला. काही ऑन फील्ड एक्सपेरिमेंट्स केले तिथे आणि मग काही गोष्टी आम्हाला ज्या तिथे त्यांना सांगायच्या होत्या, ते आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवलं. पण या सगळ्याच्यात एक इंटरेस्टिंग होतं, की इंटरेस्टिंगपेक्षा फार महत्त्वाची एक इथे मला मुद्दा सांगायचा आहे, की एखादा कीटक अशी जेव्हा गोष्ट करतो, त्यावेळी तो उगाचच बदनाम होतो. कारण या सगळ्या ह्याच्यात आता तो किडा आला आणि त्यांनी फ्युएल लाईनला पंक्चर केलं म्हणून तो किडा बदनाम झाला, की म्हणजे पेट्रोल थीफ आहे आणि असं झालं आणि तसं झालं वगैरे, वगैरे. पण त्याच्यात त्याची काही चूक नाहीये. कारण तो अट्रॅक्ट होतो एका पर्टिक्युलर रिझनसाठी. हे रिझन महत्त्वाचं असतं. आता आम्ही त्या एरियामध्ये सगळ्या पेट्रोल पंप्स चेक केले, त्याचे पाईप चेक केले. म्हटलं फ्युएल जर सगळीकडे सेमच आहे किंवा ज्या गाड्यांमध्ये लाईन ओपन आहे, म्हणजे आता टू व्हीलर्स, तिथं काही पंक्चर होत नव्हतं. किंवा अशा वेगवेगळ्या ब्रँडच्या गाड्या पण चेक केल्या, सगळं केलं आम्ही. पण स्पेसिफिक ठिकाणीच ते अट्रॅक्ट होत होते. आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं, आम्ही त्यांना सांगितलं काय असं आमचं ऑब्झर्वेशन्स आहे. तसंच एका वेअरहाऊसमध्ये कपडे ठेवले होते. पण कपड्यांना काय ऑब्झर्वेशन होतं? तू सांग, शेअर करू शकतोस? काही त्यातले इन्फॉर्मेशन ही गोपनीय आहे. त्यामुळे ओके. ते कॉन्फिडेन्शियल आहे. कॉन्फिडेन्शियल आहे, डिस्क्लोज नाही करू शकत. पण मग म्हणलं तसं, की हे इन्व्हेस्टिगेट केलं आम्ही, हां. की आणि काय तुम्हाला घडत होतं सापडलं तिथे. ते ते कारण सापडलं इथे. कारण. आणि म्हणजे बेसिक होतं, की इन्सेक्ट्स हे कसे बिहेव करतात किंवा तिथले संपूर्ण सेटिंग कसं असेल, त्याला इकॉलॉजिकल सेटिंग म्हणतो आपण. या सेटिंग्जमध्ये जर कुठं काही अप अँड डाऊन झालं, तर त्यांचा इम्पॅक्ट कसा त्यांच्यावर होऊ शकतो, हे पण जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा इन्सेक्टबद्दल असे इन्व्हेस्टिगेशन्स येतात, हे प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन आमच्यासाठी फार इंटरेस्टिंग असतं. एका गारमेंट कंपनीवाल्यांनी आम्हाला अप्रोच केलं होतं, की तिथं बुरशी लागायची. एकाच पर्टिक्युलर वेअरहाऊसमधून जे कपडे जात होते भारतभर, तर त्या ह्याच्यातून बुरशी लागायची त्याच्यात.
मग त्यांना समजायचं नाही की बुरशी इंट्रोड्यूस होते कुठे, म्हणजे फ्रंट एंडला जाते, त्या दुकानांमध्ये होते, पण ते एकाच ठिकाणाच्या याच्यावरून होत होती ती. मग त्या वेअरहाऊसला आम्ही व्हिजिट केलं, पूर्ण इन्व्हेस्टिगेट केलं. मग त्यांना आम्ही दाखवून दिलं की ते ज्याचे एंट्री पॉईंट्स होता, म्हणजे त्या वेअरहाऊसची एंट्री होती, तर त्या ठिकाणी ठराविक इन्सेक्ट्स मेलेले सापडले आम्हाला एका पूर्ण ह्याच्यात. मग आम्ही ते सगळे गोळा केले आणि पूर्ण असं एक अख्खा त्याचा मॅप तयार केला की इथे एवढे प्रकारचे इन्सेक्ट्स आहेत जे त्याच्यात ट्रॅप होत होते, त्याच्यात मेले, त्याच्यातून जी बुरशी निघत होती ती त्या वेअरहाऊसमध्ये जात होती. आणि असं करून मग आम्ही ते सगळं इन्व्हेस्टिगेट करून त्यांना सांगितलं. मग ते सगळं थांबलं त्यांचं. अशा पद्धतीने आम्ही ते इन्व्हेस्टिगेट करून देतो. कारण त्यांना कळत नव्हतं की येते कुठून आत बुरशी. कारण सगळं क्वारंटाईन ठेवलेलं असतं, व्यवस्था छान असते, पण तरी आत जातंय कुठून हे सगळं? एका कंपनीमध्ये आम्ही गेलो होतो. म्हणजे त्यांनी आम्हाला बोलावलं. ते म्हणले की एक कुठलातरी किडा आलाय आणि त्यांची काहीतरी कन्साइनमेंट परदेशात गेली आणि त्यांनी तिथे रिजेक्ट केली ती. आणि यांना खूप मोठा दंड बसला. त्याच्यामुळे एक किडा काय करू शकतो हे आहे. पण त्याच्यामुळे ते किड्याबद्दलही त्यांचं हे म्हणजे निगेटिव्हिटी पण झाली आणि एका बाजूला पॉझिटिव्हिटी पण झाली, की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे किड्यांसाठी. तर त्याच्यात असं झालं होतं, की तो जो इन्सेक्ट होता ते एरिया तो नीट ते त्या भागामध्ये ते इन्सेक्ट दिसतात आणि त्यांच्या कुठेतरी त्या पूर्ण प्रोसेसमध्ये तो आत गेला होता. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो आत गेला. मग त्याचे फ्रॅगमेंट शिल्लक राहिले होते. आणि बरेचदा असं असतं, की आपल्या हॉटेल्समध्ये किंवा इथे ना तो एक लाईट लावलेला असतो. त्या लाईटवरती तो इन्सेक्ट येतो. ब्लू लाईट ब्लू लावतात लाईट तो, लावलेला असतो. ज्याच्यावरती ते हां, इन्सेक्ट्स मरतात मरतात आणि ते किंवा फ्रॅगमेंट्स होतात त्याचे. तर कारण त्याच्यावर आला, की तो चटकन आवाज येतो. तो मरतो इन्सेक्ट इलेक्ट्रोक्यूट झाल्यासारखा आणि त्याचे फ्रॅगमेंट उडतात. तर तशी एखादी एक फ्रॅगमेंट त्याच्यात गेली होती. आणि मग ती तिकडे जपान ज्या वेगळ्या प्रदेशात गेली त्या तिकडे ते सापडली त्यांना. पण मग त्यांना त्या एका पंख का पाय होता त्याच्यावरून त्यांनी शोधून काढलं, कुठला की इन्सेक्ट आहे. आणि मग त्यांनी आम्हालाही बोलावलं होतं. आम्ही गेलो, बघितलं. ते सगळं आम्ही त्यांना काय करायला पाहिजे आणि कसं हे इन्सेक्ट तुम्ही वाचवू शकता हे आम्ही त्यांना सांगितलं. त्याचं महत्त्व समजावलं, की इन्सेक्ट्सना कसं तुम्हाला हँडल करायला पाहिजे. कारण नुसतं पेस्ट कंट्रोल करणं हा काही उपाय नाही आहे. पण तुमचं तिथलं सगळं इकॉलॉजिकल सेटिंग कसं ठेवायला लागेल, याच्याबद्दलही आम्ही त्यांना सेन्सिटाईज केलं. तिथल्या स्टाफला सांगितलं आणि असं आम्ही जाऊन तिथे थोडंसं प्रबोधन केल्यासारखंही करतो, की कीटक हा ऑब्व्हियसली नको असतो. पण त्याला तुम्ही त्याचं जर सराउंडिंग्स दिलं, तर ते तिथे राहतील, फारसं येणार नाहीत. तर असं थोडंसं पॉप्युलरायझेशन पण करायला लागतं. आणि तो एक अनुभव होता. त्याच्यानंतर असं एक आम्हाला आठवतं एक किस्सा, की अ, तर बरेचदा इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे टर्माइट्स, वाळवी. आपल्या घरांमध्ये वाळवी येते आणि वाळवीबद्दल भयंकर लोकांना रिझर्वेशन आहे किंवा ते वाळवी नको हे असतं. तो मला आहे, पण कारण फर्निचर वाया फर्निचर जातं वाया जातं. बरंचदा. राईट. पण निसर्गातलं त्यांचं जर महत्त्व बघितलं तर प्रचंड आहे. कारण जेवढं जे काही डेड वूड आहे, ज्याला सेल्युलोज म्हणतो आपण, ते डिग्रेड करण्याचं मेजर काम ते करत असतात. म्हणून त्यांची संख्या एवढी आहे. आणि आज जर त्या नाहीशा झाल्या, तर तुमचं डिग्रेडेशनच थांबणार आहे. त्याच्यामुळे घराच्या आतमध्ये वाळवी नको हे जगजाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. तेही आपल्याला माहिती म्हणजे मलाही पटतं ते, की घरात आपण फर्निचर्स करतो किंवा लाकडाचा बराच वापर केला जातो आणि त्याच्यात तिथं वाळवी येऊ नये. पण एका बाजूला वाळवी संपूर्ण नाहीशी करणं किंवा इन्व्हेस्टिगेट करायला लागतं, की बरेचदा मला काही अनुभव पण आठवतात, की अख्खी बिल्डिंग आहे, 11व्या मजल्यावरती डायरेक्टली वाळवी आलेली असते. तर सगळ्यांना प्रश्न पडतो, ती येते कुठून 11व्या मजल्यावरती आणि तिथं कुठून आली ती कॉलनी अख्खी? आणि एका घरात गेलो होतो, ते अख्खं त्यांचं फॉल सिलिंग खाली पडलं होतं ते. ते सगळं खाऊन टाकलं होतं वाळवीने. त्याच्यानंतर एक अख्खाच्या अख्खा जो भिंत असते लाकडाची काय बनवली होती, ती सगळीच्या सगळी वाळवीने भरलेली होती आणि सगळं लाकूड भरलं, इन्फेक्ट झालेलं होतं. असे बरेच किस्से म्हणजे बरेचसे इन्सिडेन्सेस येतात. बरेच जण विचारायला येतात, की आता काय करू आम्ही? कारण खूप वाळवी आली. तर त्यांना आम्ही बायो कंट्रोल कसं करायचं? कारण मी मगाशी म्हणलं, की मित्रकिडा बायो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी कंपनी आहे, तर त्याच्या मार्फत आम्ही हे सगळं याची माहिती देतो आणि त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स पण सांगतो. सो जसं आणि आपण टॉक सुरू करण्याच्या हं, सुरुवातीला बोललो मोबाईल स्क्रीन्स बद्दल, की राईट. ही टेक्नॉलॉजी तिकडनं आली आहे. अशा काय टेक्नॉलॉजीज आहेत ज्या ॲक्च्युली किड्यांवरनं डेव्हलप झालेल्या आहेत आणि ज्या आपल्या नॉर्मल वापरात येत आहेत, पण आपल्याला माहितीच नाही आहे, म्हणजे आम्हाला माहिती नाही आहे, की
हे किड्यांमुळे Right. डेव्हलपमेंट झालेली आहे, आणि अं, अशी काही एक्झाम्पल्स Right. पटकन सांगता येतील तुला अगदी जी पटकन आठवतायत ती? सांगायचं जे आहे की आपलं हेलिकॉप्टर जे आहे, हेलिकॉप्टरचं ड्रॅगन फ्लाय जे आहे किंवा चतुर म्हणतो आपण, त्या चतुरावरून किंवा त्यांचं विंग मुवमेंट जे आहेत याच्यावरून हेलिकॉप्टर्स डिझाईन झाली होती, की त्याचा रोटर कसं, ब्लेड कशी असायला पाहिजे किंवा त्याचं मुवमेंट कशी असायला पाहिजे, की मग ते एक उत्तम उदाहरण आहे. ड्रोन्स पण? ड्रोन्स पण इन्सेक्ट्स इन्स्पायर्ड ड्रोन्सच आहेत, की ते ड्रोन्स कसे म्हणजे त्यांचं विंग्स कसे असायला पाहिजेत त्याच्यावरून, म्हणजे इन्सेक्ट्सवरूनच इन्स्पायर झालंय. त्याच्यानंतर टर्माइट्सवरून घरं कशी म्हणजे इन्सेक्ट च्या आर्किटेक्चर्सवरती खूप काम आहे. म्हणजे इन्सेक्ट्स घरं कशी बांधतात, त्या इन्स्पिरेशनवरून लोकं आता घरं कशी बांधता येतील याच्यावर ते अभ्यास करतायत. त्याच्यानंतर ब्रिजेस कसे बांधायचे, मग मुंग्या जसे ब्रिजेस तयार करतात आणि पूर्ण त्यांची कॉलनी शिफ्ट करायला, तर ते ब्रिजेस कसे बांधता येतील त्याच्यावरती काम आहे. त्याच्यानंतर असे अनेक म्हणजे जसं एअरलाईन्स मुंग्यांच्या इन्स्पायर्ड टेक्नॉलॉजीवरून एअरलाईन्सचं ट्रॅफिकिंग मॉनिटर करतायत. तसं इन्सेक्ट्समधून इन्स्पायर अनेक गोष्टी करू शकतो, करतायत, आणि जगभरात त्याच्यावरती खूप काम चाललेलं आहे. त्याच्यामुळे इन्सेक्ट्स हा एक खूप इंटरेस्टिंग विषय आहे, की त्याच्यामुळे इन्सेक्टकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटते, की बरेचदा जसं क्लायमेट चेंज होतं तसं मॅमल्समध्ये किंवा बर्ड्समध्ये कोट बदलत जातो. विंटर कोट वेगळा असतो, समर कोट वेगळा असतो. त्यांचे फर वाढते, कमी होते. क्लायमेट चेंज प्रमाणे ॲम्फिबियन्समध्ये चेंजेस बघायला मिळतात. साप का टाकतो हे आपल्याला माहितीच आहे, त्याचं ग्रोथ होताना. आणि असं इन्सेक्ट्समध्ये काही बिहेवियर मी एवढं ऑब्झर्व्ह नाही केलंय, किंवा माझ्या असं माहितीत किंवा ऐकण्यात सुद्धा आलेलं नाहीये. पण असे काही इन्सेक्ट्समध्ये वेदर चेंजेस प्रमाणे गोष्टी बदलतात? काही इन्सेक्ट्समध्ये काही एक्झाम्पल्स आहेत? आता इन्सेक्ट्समध्ये एक तर त्यांच्या लाईफ सायकल्स खूप लहान असतात, आणि म्हणजे काही अक्षरशः काही तासापासून ते काही 100 वर्षांपर्यंत, म्हणजे माहिती असलेल्यांपैकी सगळ्यात स्मॉलेस्ट लाईफ सायकल असलेली इन्सेक्ट? अगदी एक फ्लाय आहे जिचं काही तास लाईफ सायकल आहे. म्हणजे ती कॉफिन फ्लाय सारखी एक फ्लाय आहे, जिचं लाईफ सायकल अतिशय कमी आहे, काही तास असते. मे फ्लाय म्हणून एक आहे, ती फक्त मे महिन्यात दिसते, आणि त्याचं काही तास लाईफ सायकल असतं, आणि त्यांचं ॲडल्ट जेव्हा येतात त्यावेळी ते खूप मोठ्या संख्येने त्यांचा डिस्प्ले असतो. तर काही परदेशात अख्खा रस्ता किंवा अख्खा तो एरिया इतका भरलेला असतो, की गाडी जाऊ शकत नाही किंवा गाडीला समोरचं काहीच दिसत नाही. इतके मोठेच्या मोठे कॉलम्स तयार होतात. एवढे डॉक्युमेंटेशन आहे. नेटवरती त्याचे फोटोही अवेलेबल आहेत. काही फार छान फोटोग्राफ्स काही फोटोग्राफर्सनी काढलेले आहेत रात्रीचे. कारण त्यांच्या लाईट सोर्सच्या जवळ ते येत असतात, आणि ते पूर्ण त्यांचं छान डिस्प्ले करत असतात. मीटिंग डिस्प्लेज असतात त्यांचे. तर अगदी कमी म्हणजे ती, आणि सर्वात जास्त लाईफ सायकल म्हणजे सिकाडा. त्याची जी लार्वल स्टेज असते ती जमिनीत असते, आणि ती 11-11 वर्ष राहू शकते. तर असे 2 व्हेरिएशन्स आहेत. दुसरं, इन्सेक्टचं पूर्ण लाईफ सायकल हे टेम्परेचर आणि ह्युमिडिटीवरती अवलंबून असतं, त्यांच्या डेव्हलपमेंट्स. त्याच्यामुळे टेम्परेचर, तापमानात जर व्हेरिएशन्स आलं, तर यांच्या सायकल्स पण बदलतात. आता क्लायमेट चेंजमुळे असं एक लक्षात आलंय, असं रेफरन्सेस पण आहेत, की तापमान वाढल्यामुळे त्या कीटकांची भूक वाढली, आणि त्याच्यामुळे ते जास्त खातायत, आणि त्याच्यामुळे डॅमेज पण तेवढाच लवकर होतोय, आणि त्यांच्या सायकल्स लवकर होत आहेत. तर हा एक वेगळा विषय झालाय, आणि अभ्यास पण करतायत त्याच्यावरती, की क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट हा कसा होऊ शकतोय त्यांच्या लाईफ सायकल्सवरती. आणि त्याच्यामुळे व्होरेशियस फीडिंग हॅबिट त्यांची वाढली आहे, आणि बरेचदा असंही होतं, की पर्टिक्युलर एरिया आहे त्याच्यात फूड सोर्स आहे, पण आता तो फूड सोर्स संपत चाललाय, कारण त्यांनी खूप खाल्लंय, जास्त खाल्लंय. त्यामुळे ते सोडून आता फूड प्रेफरन्स पण चेंज करत आहेत. म्हणजे एक झाड ते रेग्युलर खाणार आहेत, पण आता ते संपलं, आता दुसरं काहीतरी जगायला पाहिजे, म्हणून ते काही दुसरंही ट्राय करायला लागतात. त्यातलं झाड जर एक्सेप्ट झालं, ते फीड करायला चालू करतात. त्याच्यामुळं आता रिसर्चमध्ये हे बदलही खूप सापडायला लागलेत. लोकांना, रिसर्चर्सना हे कळतंय, की फूड प्रेफरन्स पण चेंज होतोय इन्सेक्ट्सचा. सिन्स क्लायमेट चेंजचा विषय आलाय, प्लास्टिक डिग्रेड करण्यासाठी पण कीटकांचा वापर होऊ शकतो. हे तुझ्या अनेक टॉक्समध्ये, बोलण्यामध्ये आलेलं आहे. हम्म. त्याबद्दल जरा
सांगशील? कारण प्लास्टिक हा क्लायमेट चेंज मधला एक मोठा मोठा क्वेश्चन बरोबर. मार्क आहे की करायचं Correct. काय प्लास्टिकचं, आणि Right. ऑलरेडी प्रोड्यूस झालेलं प्लास्टिक डिस्कार्ड काय करायचं, बरोबर. डिग्रेड कसं करायचं, ह्याच्याबद्दल काही Right. सोल्युशन्स निघत नाहीत, आणि अजून आपलं आपण प्लास्टिक कन्झ्युम करणं बरोबर. अजूनही थांबत नाहीच आहे. Right. Right. आपल्या अनेक गोष्टींमध्ये प्लास्टिकचा वापर होतोच आहे. बरोबर. Right. आपल्या नकळत होतोय, काय मुद्दामून हम्म. प्लास्टिक आम्हाला कन्झ्युम करायचंच आहे, पर्यावरणाची काय बरोबर. Right. वाट लागायची लागू दे, ह्या हो. तत्वाने कोणी ते कन्झ्युम करत करत नाहीये. पण झालंय, आता सवयीचं झालंय. अनेक गोष्टींमध्ये प्लास्टिक नोटीस पण होत नाही आपल्याला, पण ते प्लास्टिक असतं. Right. सो त्या शोधाबद्दल, त्या Right. कीटकांबद्दल, त्याच्या महत्वाबद्दल. प्लॅस्टिक खाणारे किडे किंवा प्लॅस्टिक खाणारी अळी हे खूप फेमस झालं होतं मध्ये, आणि त्यातल्या मलाही ते शोध लागला होता. जगभरात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना ते शोध लागलेले आहेत. मला 2016 साली लागला होता. मी काही अळ्या ठेवल्या होत्या. त्यांचं नाव होतं वॅक्समॉथ, आणि वॅक्समॉथ हे एकमेव असं मॉथ आहे, पतंग वर्ग आहे, ज्याची अळी नॅचरल पोळं खाते. म्हणजे जे आपलं मधमाशांचं पोळं असतं, मधमाशा निघून गेल्यानंतर जे पोळं शिल्लक राहतं ते खाऊन टाकतात. अच्छा. आणि बरेचदा जिवंत, म्हणजे जेव्हा मधमाशा असताना सुद्धा हे अटॅक करून त्यातलं पोळं खाऊन टाकतात. त्यातला जो Wax मेण असतं. असतं, वॅक्स असतं, ते खाऊन टाकतात. म्हणूनच त्यांचं नाव वॅक्समॉथ. तर असे हे वॅक्समॉथ जे आहे, त्या वॅक्समॉथना ॲबिलिटी असते की ते ते वॅक्स पचवतायत रेग्युलर, कारण ते त्यांचं फूड आहे. आता वॅक्सचं जर केमिकल सिग्नेचर बघितली तर ते ठराविक पॉलिइथिलीन किंवा ह्याचे मॉलिक्युल्स असतात किंवा लॉंग चेन्स असतात. पण प्लॅस्टिक इज सिमिलर टू वॅक्सचं कॉम्बिनेशन. त्याच्यामुळं या अळ्यांना प्लॅस्टिक खाण्याची पण ताकद आहे, आणि ठराविक मायक्रॉन्सचं प्लॅस्टिक ते खाऊ शकतात. फक्त त्यांच्या साईज बघता किंवा आणि जेवढं खातायत ते बघता एवढंच आहे की ते त्यांचा उपयोग किंवा त्यांची मिमिक्री करून प्लॅस्टिक डिग्रेडेशनचं काहीतरी एक माध्यम बनवू शकू आपण. अच्छा. पण ही पण अळी ह्याच्यावर अजून वापरून शोध चालू आहे. याच्यावरती शोध चालू आहे. जगभरात याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने शोध चालू आहे. पण ही अळी वापरून प्लॅस्टिक खाता येईल का, तर नाही. तुम्ही निसर्गामध्ये एवढ्या प्रमाणात अळ्या नाही सोडू शकत किंवा त्या राहणार पण नाहीत तशा. पण याची मिमिक्री वापरून मात्र प्लॅस्टिक डिग्रेडेशनच्या साठी काहीतरी उपाय निश्चित त्याच्यातून मिळू शकतो. त्याचा अभ्यास मात्र निश्चित चालू आहे. वाव, खूप इंटरेस्टिंग जग आहे मॅक्रो ऑर्गॅनिझम्सचं. आणि मला एक प्रश्न विचारायचा की बरेचदा मॅक्रो फोटोग्राफर्स खूप इंटरेस्टिंगली फोटोज काढतात आणि ते डिस्प्ले करतात. डज दॅट हेल्प इन एनी वे इन द रिसर्च? मॅक्रो फोटोग्राफर्सचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ह्या संशोधनासाठी सुद्धा? कारण त्या ज्या लेन्सेस वापरतात किंवा स्पेशल लाइटिंग्स वापरतात किंवा अजून खूप कष्ट घेऊन मॅक्रो फोटो, आमच्या टीममध्ये सुद्धा काही मॅक्रो फोटोग्राफर्स आहेत, आमचे काही मित्र सुद्धा आहेत जे कॉन्ट्रीब्यूट करतायत ह्या पॉडकास्टसाठी त्यांचं डॉक्युमेंटेशन. सो त्यांचा काय पद्धतीने फायदा होतो संशोधनासाठी किंवा अशा प्रकारच्या रिसर्च वर्कसाठी? एक खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्याकडून ते करतायत असं मी म्हणेन. कारण ॲज अ एंटॉमॉलॉजिस्ट किंवा कीटकशास्त्रज्ञ म्हणून जर बघितलं तर पूर्वापार जे चालत आलेलं आहे की कीटक घ्यायचा, निसर्गातून कीटक आणायचा, त्याला मारून त्याचा मग अभ्यास केला जायचा, आणि मायक्रोस्कोप खाली त्याचे वेगवेगळे अवयव बघायचे, त्याच्यावरून त्याचं टॅक्सॉनॉमी म्हणतात त्याला, की नामकरण व्हायचं. म्हणजे जसं आपण बारसं करतो एखाद्या मुलाचं किंवा याचं, तसं कीटकाचं बारसं करणं, त्याच्यासाठी त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आता हे जेव्हा केलं जातं त्यावेळी बऱ्याचशा संख्येने कीटक मारले जातात, कलेक्ट केले जातात अभ्यासासाठी. पण आता या मॅक्रो फोटोग्राफीच्या रिव्होल्युशनमुळे हे कॉन्झर्वेशनसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण आता तुम्ही ते इन्सेक्ट्सचे पार्ट्स अतिशय व्यवस्थित बघू शकता त्यांना न मारता. त्यामुळे हे प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन आज मॅक्रो फोटोग्राफर्समुळे होतं आहे. आणि मी म्हणेन की याच्यापुढे इन्सेक्ट कलेक्ट न करता तुम्ही त्या इन्सेक्टचा तेवढ्याच ताकदीने व्यवस्थित अभ्यास करू शकता. कारण मॅक्रो फोटोग्राफी एक असं माध्यम आहे की ज्याला लॅबोरेटरी सेटअप लागत नाही आणि खूप हाय रिझोल्युशनचे मायक्रोस्कोप्स लागत नाहीत. पण तुमचा एक कॅमेरा आणि तुमची लेन्स आणि तुमचा फोटो लाईट सोर्स
या 3 गोष्टींनी मात्र तुम्ही तेवढीच छान कमाल करून दाखवू शकता, जी आज लॅबोरेटरीमध्ये खूप मोठे एक्सपेन्सिव्ह डिव्हाइसेस घेऊन जे करायला लागतं, ते आज या माध्यमातून मात्र खूप छान टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि मॅक्रो फोटोग्राफर्सचं कंट्रिब्युशन तेवढंच आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, की त्याच्यासाठी तुम्ही सायंटिस्ट असायची गरज नाही. एखादा मॅक्रो फोटोग्राफर असेल आणि त्याला जर छान एखादा फोटो मिळाला, तर तो स्वतःही त्याचा अभ्यास करू शकतो. त्याचं डिझायनिंग आहे. म्हणजे आता काही छान उदाहरणच द्यायची तर काही बीटल्स असतात. बीटल्सचं जो पंख असतो त्याला एलिट्रा म्हणजे टणक पंख असतो बाहेरचा. तर तो अतिशय डेकोरेटेड असतो बऱ्याचशा बीटल्समध्ये बघितलं तर. आणि त्यांच्यामधलं रंगाचं कॉम्बिनेशन आहे, जे आर्ट्समध्ये वापरू शकतो. की हे जे मगाशी आपण जो विषय म्हणला, की इन्स्पिरेशन कुठून येतं? तर अनेक आर्टच्या याच्यामध्ये डिझाईन्स, ड्रॉइंग याचं पॅटर्न्स जे आहेत इन्सेक्ट्सवरचे हे सगळे मिमिक करू शकतो आपण. आता एखादा शर्ट आहे, आता माझ्या इथे मी मॅन्टिस हे केलेलं आहे. तसा मॅन्टिसचा हे आहे. आता याच्यातून माझं एज्युकेशन पण होतंय, काहीतरी वेगळेपणा पण राहतोय आणि याची माहिती पण दिली जाते, की असं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे असे इन्सेक्ट्स पण यूज करू शकतो आपण. पण याच्यासाठी इन्सेक्ट्स मारायची गरज नाहीये. अत्यंत महत्त्वाचं हे मेसेज आहे, की तुम्ही फोटोग्राफी करा. मोबाईलनी फोटोग्राफी करू शकतो आणि त्याच्यातून तुम्ही इन्सेक्ट्सचे पार्ट्सची माहिती घेऊ शकता. तिथे म्हणजे मॅक्रो फोटोग्राफीमध्ये त्यांच्या डोळ्यांचे जर बघितले डोळे इतके सुंदर दिसतात. त्यांचे अँटिनेस सुंदर दिसतात. पंखावरचे डिझाईन्स दिसतात. पायावरची रचना बघायला मिळते. पोटावरची रचना बघायला मिळते. इतकं सुंदर विश्व आहे ते ॲक्चुअली. आणि एखादा अतिशय लहान कीटकसुद्धा इतका मोठा ब्लो करून त्याचं जर बघितलं, तर तो इतकं विलक्षण आणि इतकं डिझाइन असतं त्याच्यामध्ये आणि हे बघायला फार मजा येते ते. मग आपण इन्सेक्ट्स बद्दल बोलतोय आणि त्या एंटॅमॉलॉजीच्या जगात आपण पूर्णपणे शिरलेलो आहे. एक प्रश्न मला मगासपासून डोक्यात येतोय तो असा आहे की इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आहेत काही. मध्यंतरी मला आठवतंय हा माझा अनुभव आहे. मी काही नर्सरीजमध्ये गेलो होतो मुद्दाम इन्सेक्टिव्हरस प्लांट्स शोधायला. तर त्यावेळेला मला काही नर्सरीवाल्यांनी सांगितलं की ही प्लांट्स बॅन्ड आहेत आता. तर ही बॅन्ड खरंच आहेत का? आणि ह्या प्लांट्सचं आणि इन्सेक्ट्सचं काय जनरल काय म्हणतात त्याला सिम्बायोटिक रिलेशन आहे? ही प्लांट्स असणं गरजेचं आहे का? जास्त असणं गरजेचं आहे का? किंवा काय? म्हणजे मला समजून घ्यायचंय की ही प्लांट्स एकतर बॅन्ड का आहेत? कारण काही काही प्लांट्स ते विकतच नाहीत आजकाल, बरोबर. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. काही नुसतंच मला सांगायचं म्हणून काही नर्सरीजवाल्यांनी सांगितलं, मला ते जाणून घ्यायचं आहे. इन्सेक्टिव्हरस प्लांट हा एक वेगळा ग्रुप आहे प्लांट्समधला, की ज्याच्यात त्यांचं मेजर फूड हे इन्सेक्ट सोर्स आहे. इन्सेक्ट्समधून ते फीड करत असतात. म्हणजे जसं ड्रॉसेरा आहे किंवा व्हिनस फ्लाय ट्रॅप आहे, जी आपण जुन्या याच्यात सायन्समध्ये शिकत आलेलो आहे. आता तो इन्सेक्ट खाऊन आत पचवून त्याच्यातली प्रोटीन सोर्स आणि हे सगळं ते झाडं घेत असतात आणि त्या म्हणजे रेग्युलर पचन होत असतं त्याच्यात. ही सगळी झाडं अतिशय स्पेसिफिक एन्व्हायर्नमेंटमध्ये वाढत असतात. इको सेन्सिटिव्ह असतात. त्याच्यामुळे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे हे ज्या एरियाजमध्ये असणार आहेत, तो एरिया अतिशय चांगला मानला जातो आणि त्या ठिकाणी असलेले इन्सेक्टचं पॉप्युलेशन कंट्रोल करायलाही त्यांचा उपयोग होत असतो. त्याच्यामुळे त्या झाडांवरती बंदी अशासाठी आणली, की म्हणजे म्हणजे आणलेली आहे बंदी. बंदी अशासाठी, की तो एरिया डिस्टर्ब होऊ नये आणि त्याच्यावर नर्सरीज तयार करून म्हणजे त्याच्याबद्दलचं चुकीचं मेसेज जाऊ नये याच्यासाठी त्याच्यावरती म्हणजे त्याच्यात ती म्हणजे अशी विकू शकत नाहीत. दुसरं असं, की ती झाडं स्वतः खूप सेन्सिटिव्ह आहेत. ती एवढी इझिली येत नाहीत, वाढवू शकत नाही आणि त्यांना तेवढा फूड सोर्स दिला पाहिजे. म्हणजे आज तुम्ही ते एक झाड घेऊन घरी ठेवलं, ते एक छान काहीतरी वेगळंपणा म्हणून, त्याला रोज खायला काय घालणार तुम्ही? म्हणजे रोज एक किडा पकडून आणून त्याला खायला घालायला लागेल. असे किडे कुठून तुम्ही हे करणार? म्हणजे या सगळ्या इंटिग्रेटेड गोष्टी असतात. त्यामुळं ॲज अ काय म्हणजे माझ्या घरी काहीतरी स्पेशालिटी क्रिएट करण्यासाठी म्हणून मी जर एक झाड आणून ठेवलं, तर त्याला मी खायला तर द्यायला पाहिजे. मी मुद्दाम हा प्रश्न विचारला कारण बरेचदा नॉर्मल ज्यांचा अभ्यास या बाबतीतला थोडा कमी पडतो किंवा जनरल वाचनामध्ये बघण्यामध्ये या गोष्टी येत नाहीत. त्यांना नर्सरी किंवा अशा कुठल्या तरी जागांमध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा आजकाल सोशल मीडियावरती रील्स पॉप्युलर होतात. कुठल्या तरी देशातल्या कुठल्या तरी भलत्या माणसानी एखादा रील टाकलेला असतो आणि मग ते आपल्याकडे पण अवेलेबल होतंय.
म्हटल्यावर त्याची एक बरोबर. एक्साइटमेंट असते, क्रेज असते. आणि मग अशी झाडं किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी दिसायला लागतात आपल्याला बरोबर, आजूबाजूला. right. आणि मग त्याचं एक वेगळं फॅड तयार होतं. मग हम्म. सगळेजण ते एक ट्रेंड म्हणून फॉलो बरोबर, करतात. right. पण इकॉलॉजिकली एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा या गोष्टींचा थोडा विचार कॉन्शियसली केला केला पाहिजे. पाहिजे. बरोबर. म्हणून मी हा प्रश्न विचारला. कारण Right, काही right. नर्सरीजवाल्यांनी मला ही क्लिअर आयडिया दिली होती की ही बँड आहेत झाडं. हम्म. पण तरीही अशा पद्धतीची झाडं काही जण खूप पैसे भरून किंवा काही जण इम्पोर्ट वगैरे करून हम्म. अशा पद्धतीची झाडं त्यांच्या गार्डन्समध्ये लावतात की बाबा माझ्याकडे इन्सेक्ट्स येऊ नयेत. हम्म. पण ते खरंच करेक्ट आहे की नाही ह्याबद्दलचं थोडंसं ज्ञान जावं प्रेक्षकांपर्यंत म्हणून मी हा प्रश्न विचारला. बरोबर. आता बरेचदा असं असतं की डिमांड की माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, माझ्याकडे काहीतरी वेगळं असायला पाहिजे इतरांपेक्षा, असं बरेच जणांमध्ये असतं आणि ते करतात सुद्धा, काही झाडं लावलेली असतात. आता याच्यात एक खूप महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे की आपलं पूर्ण भारत घ्या किंवा पुणे घ्या किंवा महाराष्ट्र घ्या, हे ॲग्रो क्लायमॅटिक झोन्समध्ये विभागलेलं आहे आणि ते ठरलेले आहेत की कुठल्या भागात कुठली झाडं नॅचरली यायला पाहिजेत. तर कुठलंही झाड कुठेही येत नाही, नसायला पाहिजे खरं. आता त्या भागात ते इन्सेक्ट्स त्या झाडांवरती अवलंबून असतात. तर फॉर एक्झाम्पल मी काश्मीरमध्ये येणारं सफरचंद आहे, ते उचललं आणि मी पुण्यात आणून लावलं. क्रेज, मला माझ्या घरात सफरचंद हवं. आता मी काहीतरी करून ते जगवलं, ते सफरचंद यायला लागली. आता त्याच्यासाठी लागणारे जे किंवा त्याच्यावर अवलंबून असणारे जे इन्सेक्ट्स आहेत, ते तर त्या भागात नाही आहेत. ते त्याला ॲक्सेप्ट करायला लागतात त्या झाडाला आणि त्याच्यावरती तिथल्या पेस्ट तयार व्हायला लागतात. आणि जे रेग्युलर इन्सेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी हे काहीतरी वेगळं तयार झालंय, जे त्यांचं नाहीये. आणि मग ते त्याला ॲक्सेप्ट करतात. बरेचदा त्याच्यामुळे काहीतरी तिथलं डिस्टर्ब पण होऊ शकतं आणि असं रिव्हर्स कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. त्याच्याने त्या एरियातलं ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन, म्हणजे तो जो सेटिंग असतं, त्याला इकॉलॉजिकल सेटिंग म्हणू आपण, ते डिस्टर्ब होतं. सो एका झाडामुळे सुद्धा एवढा सगळं घडू पडू शकतं आणि शकतो. ते इन्सेक्ट्स मध्ये सुद्धा त्यांचा टर्ब्युलन्स होऊ शकतो. वाव. आणि अनेकदा रिपेल होतात किंवा कदाचित त्या झाडावरती इतके इन्सेक्ट्स येतील, अट्रॅक्ट होतील, कारण ते त्यांचं कदाचित ते फूड प्लांट म्हणून एक्सेप्ट पण केलं जातं आणि मग इन्फेक्शन्स खूप लवकर स्प्रेड होऊ शकतात. असं क्रॉस गोष्टी बऱ्याच घडू शकतात आणि बरेचदा असं झालेले सुद्धा आहेत की बरेचदा असं लोकांनी काही ना काहीतरी झाडं आणून लावली आहेत काहीतरी वेगळंपणा म्हणून हे करायला आणि त्याच्यावरती मग पेस्ट यायला लागले. मग पेस्ट ते पचवू शकले आणि मग त्यांच्याशी साधर्म्य असलेले सिमिलर स्पीशीज मधल्या झाडांवरती ते शिफ्ट होऊ लागले. त्यामुळं ज्या झाडावरती ते पेस्ट नसायला पाहिजे त्या झाडावरती आता पेस्ट यायला लागले. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मल म्हणजे मी मुद्दाम ह्या प्रश्नाला हात घातला शेवटी, कारण हे अज्ञान असेल तर आपल्याकडनं किती नकळतपणे चुका होऊ शकतात बरोबर. आणि त्याचा किती आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग्स वरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे सगळेच जण असं म्हणू शकतात की मी तर क्लायमेट चेंजला जबाबदार नाहीये, मी तर खूप कॉन्शियसली जगतोय माझ्या. पण ही एक छोटं झाड घरी आणून लावण्याची एखादी सवय असेल तर झाडच लावतोय ना, चांगलंच काम करतोय. पण त्याच्याबद्दलचं जर अज्ञान असेल, कुठल्या जातीचं झाड आपल्या क्लायमॅटिक कंडिशन प्रमाणे आपण ते अप्रोच करतोय की नाही याबद्दलचं अज्ञान असेल तर किती प्रमाणात नुकसान होऊ शकतं किंवा आपण ऍक्च्युली ऍडव्हर्सली अफेक्ट करू शकतो एन्व्हायरमेंट आजूबाजूचं. ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे आणि खूप डीप इन्फॉर्मेशन आहे. मला वाटतंय तुझ्याबरोबर हे एक सेशन पूर्ण पडणार नाहीये. मला अजून मॅक्रो वर्ल्डमध्ये तुझ्याबरोबर भरपूर प्रवास करायला आवडेल, कारण इतकं फॅसिनेटिंग वर्ल्ड आहे आणि इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी तुझ्या अभ्यासातनं आमच्या समोर येत आहेत. सो एकतर खूप खूप धन्यवाद की तू हा अभ्यास इतकी वर्ष करतोयस आणि तू तुझ्या क्षेत्रामध्ये कन्सिस्टंटली हे काम करू शकतोयस आणि ते करण्यासाठी तू ती ताकद आणि धैर्य दाखवलंयस. त्यामुळे अनेक शोध आमच्या समोर येत आहेत, आम्हाला कळत आहेत. ही खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आमच्याबरोबर शेअर होतीये आणि आज जंगल एकोसच्या या एपिसोडवरती येऊन तू ही माहिती शेअर करतोयस, ते आमचं भाग्य आहे. ह्याच सगळ्या माहितीचा प्रसार होण्यासाठी तू मित्रक्रीडा नावाची एक फाउंडेशन जी सुरू केलेली आहेस, त्याच्याबद्दल, त्याच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल पण प्रेक्षकांना थोडंसं सांग. सो जे प्रेक्षक बघतायत त्यांना मित्रक्रीडाशी कसं असोसिएट होता येईल, कशा पद्धतीने तुला अप्रोच होता येईल, तुझं काम त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल,
हे बरोबर. त्यांना जाणून घेता येईल. हा जो सगळा कीटकांचा प्रवास जो आहे हा मी बरीच वर्ष करतोय आणि तर ह्या सगळ्या ह्याच्यात मला असं जाणवायला लागलं की कीटकांबद्दलचं जी माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. कारण मगाशी जे मी आधी बोललो होतो की कीटक दिसला की मारा, हे जेवढं आपण शिकलेलो आहे तसं आता उलटं करायची गरज आहे की किडा दिसला की वाचवा त्याला. एक साधं जर बघितला हिशोब की घराच्या ओट्यापासून ते बागेपर्यंत हा जर एक स्पेक्ट्रम बघितला आपण, तर जस्ट एक वाईल्ड फिगर किती इन्सेक्ट असतात घरामध्ये, म्हणजे घराच्या ओट्यापासून ते बागेपर्यंत. असं जर तुम्ही 1000पेक्षा 16 ते 30 जातीचे कीटक आपल्या घरात आपल्यासोबत राहत असतात. त्या ओट्यावर बघितलं तर झुरळाचे 2 प्रकार सापडतात. ओट्यावरती झुरळ असतात, तिथे मुंग्या असतात. मुंग्यांचे 4 प्रकार असतात. मी तिथून पॉप्युलेशन सांगतोय 1000. मी जाती नाही सांगत आहे. तर म्हणजे हा जर एक स्पेक्ट्रम बघितला तर प्रत्येक जण या कुठल्यातरी या इन्सेक्ट्सना तो हे करत असतो. म्हणजे आपल्या बेडमध्ये डेकून असतो. फर्निचरमध्ये फर्निचर कॉकरोचेस असतात किंवा डास असतात किंवा कोळी आता कीटक नाही पण अरॅक्निड म्हणून आहे. कोळी असतात, माशा असतात आणि म्हणजे इतके इन्सेक्ट्स आपल्या ओट्यापासून ते बागेपर्यंत. तर बाग असते, छान बाग लावलेली असते. त्याच्यात कुठेतरी किडे यायला लागतात. काही वॉस्प असतात. आपल्या स्विचमध्ये एक वॉस्प येते, ती जाऊन त्याच्यात घर करते, त्याच्यात अळ्या ठेवून देते. तेव्हा अशी इतकी जणं आपल्या सोबतच राहत असतात आणि असा एक त्याचा पूर्ण स्पेक्ट्रम आहे. आता हे जर बघितलं तर इतकं छान आपल्याला व्हरायटी एका ठिकाणी बघायला मिळते आणि हे आपण ॲक्चुअली एका म्युझियममध्ये राहतोय असं वाटायला लागतं. पण ही सगळी मंडळी काही ना काहीतरी आपल्याला माहिती देत असतात, सांगत असतात. त्याचा आपल्याला म्हणजे तो अभ्यास करण्यासारखे पण असतात आणि हे सगळं जर बघितलं तर कीटकांचं विश्व किती मोठं आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये आहोत, असंच त्याचा अर्थ होतो. काही मुलांमध्ये आम्ही म्हणजे आता या 2 गोष्टी आहेत, की एक मित्रकिडा बायो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक कमर्शियल ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यातून आम्ही बेनिफिशियल इन्सेक्ट्स हे लोकांपर्यंत द्यायचा प्रयत्न देतो रेग्युलरली. आणि मित्रकिडा फाउंडेशन फॉर इन्सेक्ट रिसर्च अँड कन्झर्वेशन असं एक फाउंडेशन पण आहे, ज्या माध्यमातून आम्ही पॉप्युलरायझेशनची कामं करतो. आम्ही बटरफ्लाय गार्डन्स उभं करायला मदत करतो, ज्याच्यात छोटे-छोटे स्पेसेस ज्या असतील, त्या तुम्ही बटरफ्लाय गार्डन किंवा इन्सेक्ट गायाज म्हणू आपण, इन्सेक्टसाठी वेगळ्या सेपरेटली क्रिएट करू शकतात. तर तसे काही आम्ही रेग्युलर कन्सल्टिंग देतो. अशा पद्धतीचे मी मगाशी इन्व्हेस्टिगेशन्स म्हणली, तशी इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करून देतो. आणि म्हणजे ते म्हणजे असे वेगवेगळे फ्रंट्सवरती आम्ही त्या इन्सेक्ट्सबद्दलचं कामं हे करतो, माहिती देत असतो. आम्ही खेडेगावात जाऊन तिथल्या मुलांमध्ये टॉक्स देतो. इथे आमची एक रेग्युलर इन्सेक्ट टेल्स म्हणून ॲक्टिव्हिटी आहे, की दर महिना आम्ही त्याच्यावरती कुठलातरी एक इन्सेक्ट ग्रुप घ्यायचा, त्याच्यावरती बोलायचं. असे आमचं आत्तापर्यंत पूर्ण वर्षभराचे 12 सेशन्स झालेत. आम्ही काही फिल्म पण तयार केल्यात, की जे आम्ही रेग्युलर जेव्हा फिरतो, त्यावेळी छोटे-छोटे फिल्म शॉट्स घेतो. ते कंपाईल करून एक छान फिल्म बनवली. तिथं डॉक्युमेंटरी त्या डॉक्युमेंटरीसारखी कुठे बघायला स्क्रीनिंग. मिळू शकतात? त्या अजून आत्ता सध्या आमच्याकडेच आहेत. आम्ही त्या ठिकठिकाणी जाऊन स्क्रीन करतो. म्हणजे आता मुलांची शाळा म्हणजे शाळेमध्ये जातो, तिथे स्क्रीन सो करतो. शाळा, कॉलेजेस शाळा, तुम्हाला इन्व्हाइट कॉलेजेसमध्ये करू इन्व्हाईट शकतात अशा करतात, अशा स्क्रीनिंगसाठी. करू शकतात. आमची वेबसाईट पण आहे मित्रकिडा फाउंडेशन.org म्हणून आणि मित्रकिडा.com अशा दोन्ही साईट्स अवेलेबल आहेत. तर त्या माध्यमातून ते आमच्याशी संपर्क करू शकतात आणि या ॲक्टिव्हिटीजना कसं पुढे नेता येईल आणि या संपूर्ण इन्सेक्ट वर्ल्डला वाचवण्यासाठी काय-काय करता येईल, हे सगळं करायला आम्ही ओपन आहोत. मी तर खूप एक्सायटेड आहे ह्या कामात कधीतरी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन मला पण करता येईल. रिसर्चमध्ये मला इनफॅक्ट जे डिटेक्टिव्ह वर्क आहे त्याच्यात मला जॉईन व्हायला खूप आवडेल व्हॉलंटियर म्हणून. मला समजून घ्यायला आवडेल, अजून जवळून बघायला आवडेल. आणि मी म्हटलं तसं की राहुल दादा, तुझ्याबरोबरचा हा एक एपिसोड पूर्ण पडणार नाहीये आम्हाला. सो तू पुन्हा यावंस जंगल एकोजवरती आणि अजून वेगळ्या इन्सेक्ट्सबद्दल, अजून वेगळ्या संशोधनाबद्दल आमच्याशी माहिती शेअर करावीस अशी आमची इच्छा आहे. आणि थँक्यू, आज तू जंगल एकोसच्या या पॉडकास्टमध्ये वेळात वेळ काढून आलास. आमच्यातर्फे नेचर वॉक आउटडोर आणि नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट
हे आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत आणि त्यांच्यातर्फे ही 2 पुस्तकं त्यांनी दिलेली आहेत. Thank रेप्टाइल्स you. ऑफ गुजरात आणि हे विल्डरनेस वाईल्डलाईफ ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. आणि आणखी एक आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत द महुआ स्टोअर. तर त्यांनी हा एक टी शर्ट तुझ्यासाठी पाठवलेला आहे, तर तू उघडून बघावास अशी त्यांची इच्छा आहे. तो टी शर्ट वा, अतिशय सुरेख आहे. ट्री ऑफ लाईफ. ट्री ऑफ लाईफ. फारच छान. येस. सो थँक्यू सो मच राहुल दादा. Yes, thank खूप you. मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि आय होप तू पुन्हा येशील जंगल नक्की, एकोस जरूर वरती आणि येईन. अजून ही आणि मॅक्रो वर्ल्ड आमच्यासाठी मोठं करून दाखवशील. Right. नक्कीच. जंगल इकोचे खूप खूप आभार की त्यांनी आज ही संधी दिली आणि तुझ्याबरोबर गप्पा मारायला मला मिळाल्या. आणि तुझं तू फोटोग्राफी करतोसच. आता मी तुला सांगेन की आता तू मॅक्रो फोटोग्राफी मध्ये वळ. सुरू करेन मी लवकरच. आणि त्याच्यातून रिसर्च पण करता येईल. येस. आणि म्हणजे या सगळ्या प्रवासासाठी तुलाही शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.